मला वाटतं आपण सुरू करायला हरकत नाही. जे काही शेतकरी बांधव जॉइन झालेले आहेत, त्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आणि आदरणीय समर्थ सरांचं सुद्धा मी आभार मानतो खरं तर सुरुवातीलाच, की त्यांनी आपल्या एवढ्या बिझी शेड्यूलमधनं आपल्या सगळ्यांसाठी वेळ काढलाय. ते परदेशात असताना सुद्धा त्यांनी वेळ काढून आपल्या सर्वांसाठी या सेमिनारमध्ये किंवा या वेबिनारमध्ये पशुपालक बांधवांना मार्गदर्शन करण्याची आपली विनंती मान्य केली आणि आदरणीय सर आज आपल्याला बांगलादेशहून मार्गदर्शन करणार आहेत. समद सर हे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील जागतिक दर्जाचे एक नावाजलेले पशुवैद्यक तज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं. अनेक अ, फार्मास्युटिकल कंपन्यांचं त्याचबरोबर अनेक टेक्नॉलॉजीज ज्या भारतामध्ये एंटर होतात. मी खरं तर सांगेन, की आदरणीय सरांच्या मार्फत त्या भारतामध्ये एंटर होतात. इतक्या मोठ्या लेव्हलचे पशुवैद्यक आज आपल्या सगळ्यांना मार्गदर्शनासाठी लाभलेत आणि त्याचसोबत मी हेही सांगेन, की जीवगौ समृद्धी ही रिलायन्स ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची जी काही कंपनी आहे, ही कुठलेही औषध किंवा कुठलेही खाद्य वगैरे विकत नाही. भारतातील पशुपालकांचा अधिकाधिक विकास कसा व्हावा, अधिकाधिक त्यांचा व्यवसाय कसा सुखकर व्हावा, यासाठी आपण सगळेजण ऐकून असाल, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये काम करते. मी डॉक्टर संतोष वाकचौरे त्यांच्याकडे जनरल मॅनेजर म्हणून काम करतो. त्याचबरोबर मिस्टर जिब्रान आणि मिस्टर गजानन हे दोघेही या ठिकाणी जॉइन झाले आहेत. त्यापैकी गजानन यांना मराठी कळत नाही. स्टिल ही इज देअर. ते आपल्या सोबत आहेत टू गाईड अस, टू हेल्प अस आणि या सगळ्यातनं आज आपल्यासोबत आम्हाला खूप आनंद आहे, की जिओ गौ समृद्धीने आम्हाला खास पशुपालक बांधवांसाठी जे काही मार्गदर्शन करायचंय त्याच्यासाठी अ, वेळ दिला. हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, की ज्याच्यावरती 1000 पेक्षा जास्त पशुपालक बांधव जॉइन होतील आणि त्याचसोबत ह्या मीटिंगचं जे काही रेकॉर्डिंग आहे, ते देखील आपल्या सगळ्यांना YouTubeच्या माध्यमातून नंतर देखील उपलब्ध राहील. यासाठी जी काही आम्हाला फॅसिलिटी उपलब्ध करून दिली त्याबद्दल जीव गौ समृद्धीचे सुद्धा आभार मानतो आणि आदरणीय सरांना विनंती करतो, की आजच्या या प्रेझेंटेशनला, या वेबिनारला त्यांनी सुरुवात करावी. पशुपालक बांधवांना पुन्हा एकदा सांगतो, की सरांचं हे लेक्चर हे इंटरॅक्टिव्ह असणार आहे आणि ह्याच्यामध्ये आदरणीय सर लाळ्या खुरकूत या आजाराबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर पशुपालकांचा नेमका काय रोल असू शकतो, या आजारापासून जे काही होणारं नुकसान आहे ते टाळण्यासाठी, याबद्दल देखील मार्गदर्शन करणार आहेत. जे काही लोक जॉइन झालेत त्यांचं तर स्वागत आहेच आहे. परंतु अजूनही जे मित्र जॉइन होणार आहेत, त्यांना तुम्ही नक्कीच कळवा आणि आजच्या प्रेझेंटेशनसाठी जॉइन होण्यासंदर्भात त्यांना आवाहन करा आणि आता आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करूया कारण शेड्यूल टाईमपेक्षा आपण ऑलमोस्ट अर्धा तास एक्स्ट्रा वाट पाहिली आहे. सो मी परत एकदा आदरणीय समर्थ सरांना विनंती करतो, की त्यांनी मार्गदर्शन सुरू करावं. नमस्कार शेतकरी बंधूंनो. अ, मी अ, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतोय. मला मी 2 तारखेपासून बांगलादेश दौऱ्यावर आहे. एक तर इथे एक इंटरनॅशनल वर्कशॉप होता. त्याच्यात माझे काही लेक्चर्स होते आणि त्याच्यानंतर मला असं विनंती करण्यात आली होती, की बांगलादेशमध्ये सुद्धा भरपूर समस्या आहे शेतकऱ्यांची आणि त्याच्यासाठी इथले जे पशुवैद्यक आहे आणि इथले जे पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे, त्याच्यात लेक्चर्स द्यावे आणि काय नवीन टेक्नॉलॉजीज आता आपल्या देशात आणि परदेशात उपलब्ध आहे, त्याच्याबद्दल इथे चर्चा करायची आहे आणि नंतर यांची जी समस्या आहे, त्या समस्याला समजून त्यांचं निवारण कसं करायला पाहिजे, त्याची त्यांना सुद्धा सल्ला द्यायची आहे. म्हणून मी इथे बांगलादेशला आहे. कालच मी आलो ढाकावरून एक चिटागॉंग म्हणून इथे एक हार्बर यांचा पोर्ट सिटी आहे बे ऑफ बंगाल जवळ
आणि तिथे थोडासा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. तरी पण मी विनंती केली होती इथले जे एक प्राध्यापक आहे डॉक्टर मिजान त्यांना, की हॉटेलपेक्षा मी त्यांच्या घरी जर आलो तर कदाचित त्यांचा इंटरनेट चांगला असेल आणि तिथून मग मला संबोधित करता येईल. चला आपण मूळ जे आपला जे विषय आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया. आता लाळ्या खुरकूत रोगाबद्दल मला वाटतं की सगळ्या शेतकऱ्यांना माहीतच आहे. कारण की हा रोग आपल्याकडे बरेच वर्षापासून आहे आणि म्हणजे 1976 ला आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे खरं म्हणजे 1970 पासून जेव्हा आपल्याकडे आपण बाहेरून स्वीडन आणि डेन्मार्क आणि नेदरलँड वरून जेव्हा आपण गायी वगैरे आणायला सुरुवात केली, त्यावेळी हे जे लाळ्या खुरकुसचा जे रोग आहे ते रोग आपल्याकडे आपल्या देशात आला आणि त्यावेळी तर खूप समस्या होती आणि खूप मॉर्टॅलिटी होती. आणि मला आठवण येते की आरे कॉलनीला आम्ही जेव्हा जेव्हा आम्ही विद्यार्थी होतो मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयात त्यावेळी काही बाहेरून काही गायी आणले होते आणि तिथे फूट अँड माउथ डिसीजचा एक आउटब्रेक आला होता आणि त्यावेळी मॉर्टॅलिटी भरपूर होती. आणि दुसरा जे सिम्प्टम्स वगैरे जे होते, जे लक्षणं वगैरे होते, इतके सिव्हिअर होते, की आम्हाला बघून सुद्धा इतका हे वाटायचं आहे, की हे गायी कसं सहन करत असेल. अ, आणि तिथून मग आपल्याकडे मग आपण लसीकरण वगैरे सुरू केलं आणि लसीकरण केल्यानंतर थोडंसं जे पहिला जे काही आउटब्रेकचे जे काही सिव्हिरिटी होती ती आत्ता थोडीशी कमी झालेली आहे. पण अधून-मधून आपल्याकडे याचे आउटब्रेक्स आपल्याकडे दिसून येत आहेत. आणि हे जे आउटब्रेक्स आहे, ते एक मोठा आपल्याकडे एक प्रॉब्लेम आहे. कारण की जेव्हा हा लाळ्या खुरकूत रोग असेल आपल्या देशात, तोपर्यंत आपण कुठलाही दूध किंवा दूधचे जे पदार्थ आहे, ते आपण बाहेर विकू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचा भरपूर नुकसान होत आहे. कारण की आपल्याला माहीत असायला पाहिजे, की आपण दुधाची जे काही प्रोडक्शन आहे त्याच्यात आपण भरपूर आपल्याकडे प्रोडक्शन आहे आणि खरं म्हणजे तर महाराष्ट्राची जर आपण केस जर बघितली तर अ, असं सांगण्यात येते, की कदाचित 10% दूध आपल्याकडे जास्त आहे. आणि एक दुसरं जे कारण आहे, की आपल्याकडे दुधाचे जे भाव आहे, सगळे शेतकरी सांगतात, की दुधाचा भाव चांगला मिळाला पाहिजे. पण त्याच्यासाठी जी इकॉनॉमिक्सची जी मेळ आहे, की डिमांड जर 100 ची असेल, तर आपल्याला प्रोडक्शन जोपर्यंत आपण आपण 95 पर्यंत नाही करणार, तोपर्यंत आपल्याकडे आणि 100 जर डिमांड असेल आणि सप्लाय आपल्याकडे जर 110 होत असेल, तर मग प्राइसेस आपले खाली जाणार आणि मग आपलं नुकसान होईल. आता हा जे लाळ्या खुरकूचे रोग आहे, ते एक विषाणूमुळे होतो. आणि हे जे विषाणू आहे ते फार लहान असतात. आणि प्रॉब्लेम असा आहे, की आपण मायक्रोस्कोपमध्ये सुद्धा यांना बघू शकत नाही. आपले जे मायक्रोस्कोप जे आपल्या लॅबोरेटरी वगैरेमध्ये असतात. याला बघायला आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागतो. आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये सुद्धा मग आपल्याला भरपूर मॅग्निफिकेशन केल्यानंतर आपल्याला हा दिसतो. तर मग आपल्याकडे लाळ्या खुरकूत रोग आला, आपण कसं मग निदान कसं करणार? तर एक तर असं आहे, की मला असं वाटतं, की कुठलाही शेतकरी आता महाराष्ट्रात किंवा भारतात असा कुठलाही शेतकरी नाही, की आल्यानंतर तो किंवा पशुला बघितल्यानंतर तो निदान करेक्ट करू शकत नाही. सगळ्यांना लगेच कळतं, की हा लाळ खुरकूत रोग आहे. कारण की एकतर जेव्हा कधी हे केसेस आपल्याकडे येणार, तेव्हा याची साथ येते. म्हणजे एकापेक्षा जास्त आपले पशु याची लक्षणे दाखवणार. आणि जे लक्षणे आहे, ते तर आपल्याला दिसायला फक्त 2च मोठे लक्षण आहे. एक तर आहे, की तोंडात सगळे अल्सर्स आणि लिजन्स वगैरे असतात आणि दुसरं पायात आणि म्हणून याला आपण अ, अ, लाळ्या खुरकूत कारण की जेव्हा तोंडात जे काही लिजन्स आलेले आहेत, त्याच्यामुळे भरपूर लाळ पशु गाळते आणि मग जे काही पायाची जी जखम आहे, त्याच्यामुळे ते लेमनेस वगैरे होतो आणि मग काही वेळा तर इतकी सिव्हिरिटी असते, की जे खूर आहे, ते खूर सुद्धा बाहेर निघून जाते आणि मग त्याच्यावर मॅगेट्स वगैरे होते, तर भरपूर कॉम्प्लिकेशन होतात. हे तर आपल्याला फक्त दिसायला लागतं. पण आत भरपूर याचे प्रॉब्लेम असतात. कारण की हे जे विषाणू आहे, ते एक विशिष्ट जे सेल्स आहे, म्हणजे जे काही अ, अ, जे काही आपले काही जसं आपण पॅनक्रियास आहे किंवा आपले जे फुफ्फुस आहे,
त्याच्यातले जे काही आम्ही ज्याला इपिथेलियल लेयर म्हणतो, जिथे जिथे इपिथेलियल लेयर असणार, तिथे तिथे हा जे विषाणू आहे तिथे जाऊन बसणार आणि मग तिथून सगळे जे पॅथॉलॉजी आहे ते पॅथॉलॉजी सुरू होणार आहे. तर हे जे विषाणू आहे आपल्या देशात याचे वेगवेगळे स्ट्रेन आहे. जसं आपण कोविडमध्ये सुद्धा आपण ऐकलं असेल आणि वाचलं असेल वर्तमानपत्रात, की वेगवेगळ्या व्हरायटीज आणि वेगवेगळे व्हेरियंट्स वगैरे आहेत. तसे याचे जे मेजर जे आपल्याकडे जे स्ट्रेन्स आहेत लाळ्या खुरकूसचे ते एक आपण समजून घ्यायला पाहिजे. कारण की बरेचसे शेतकरी म्हणतात, की आम्ही लसीकरण केलं, आम्ही सगळं केल्यानंतर सुद्धा कशाला ही ही जी आजार आहे मग कशासाठी येतोय? याच्यात कसं आहे, की अ, म म्हणजे मुख्य म्हणजे 4 स्ट्रेन्स आहेत. एक तर आहे ओ, ए, सी आणि एशिया-1. भारतात हे 4 स्ट्रेन जे आहे लाळ्या खुरकूत विषाणूचे ते आपल्याकडे आढळतात. आणि मी मी काल आपल्या डी-आय-सी बोललो आणि तिथून मी थोडासा मागच्या 2 वर्षाचा डेटा मी त्यांना काढायला सांगितलं. त्यांनी मला दिलंय. कारण की जेव्हा लाळ्या खुरकूत रोग असणार, त्यावेळी ते येऊन सॅम्पल्स घेतात आणि सॅम्पल्स घेतल्यानंतर ते मग कुठला स्ट्रेन आहे त्याचं निदान करतात. आणि हे फार महत्वाची गोष्ट आहे. कारण की जोपर्यंत आपल्याला कुठला स्ट्रेन आहे त्याचं निदान होणार नाही, तोपर्यंत आपल्याला माहीत होणार नाही, की आपण जे काही लसीकरण करतोय, ते लसीकरणचा फायदा होतोय का? लसीकरण केल्यानंतर जे आजार होऊ नये, तेच आहे का आपल्याकडे नवीन स्ट्रेन येतोय? आणि म्हणून शेतकऱ्यांना माझी विनंती अशी आहे, की जेव्हा कधी गव्हर्नमेंटचे अधिकारी आपल्याकडे येणार, सॅम्पल्स वगैरे घ्यायला आपल्याकडे येणार, त्यावेळी आपण त्यांची मदत करायला पाहिजे. कारण की ते तुमच्यासाठी येत आहेत. आणि जे काही त्यांना सॅम्पल पाहिजे, ते सॅम्पल सुद्धा आपण द्यायची तयारी असायला पाहिजे. आणि मग ते डी-आय-एसने मला जे काही डेटा दिलाय, त्याच्यातून असं आढळतंय, की अ, 2021 ते 2024 पर्यंत म्हणजे फेब्रुवारीपर्यंतचा माझ्याकडे डेटा आला आहे. आणि त्याच्यात मला जे दिसतंय, की फक्त नंदुरबारला एक 2023 ला एक जे आउटब्रेक होता, ते फक्त ए स्ट्रेनचा होता. बाकी सगळे जे स्ट्रेन आहे, ते सगळे स्ट्रेन ओ आहे. म्हणजे एक एक आता आपल्याला खात्री पटली आहे, की आपल्याकडे वारंवार जे काही आउटब्रेक येत आहेत लाळ्या खुरकूसचे, त्याचं कारण जे आहे ते एकच स्ट्रेन आहे, ते आहे ओ. आणि दुसरं असं आहे, की त्याच्यातले आम्ही ज्याला म्हणतो, की जेनेटिक लिंकेजेस म्हणजे थोडेफार 1-2 काही मायनर चेंजेस होत असतात व्हायरसमध्ये आणि त्याच्यामुळे आपण त्याला जेनेटिक लिंकेजेस म्हणतो आणि त्याची सुद्धा भरपूर स्टडी झालेली आहे आणि त्याच्यातून असं असं कळतंय, की आपल्याकडे जे काही स्ट्रेन वगैरे आहे, त्याच्यात जे लिनेजेस आहेत, ते लिनेजेस म्हणजे जे बेसिक कन्झर्वेशन पाहिजे अँटिजेनिसिसचं ते तसंच आहे. म्हणजे आपण जे काही लसीकरण ओ स्ट्रेनचा आपल्याकडे जे व्हॅक्सिन जे प्रोड्यूस करणारे जे कंपनीज आहे, त्यांनी जे ओ स्ट्रेन वापरला आहे, ते ओ स्ट्रेन आत्तापर्यंत जे काही जेनेटिक लिंकेजेसचे व्हेरिएशन्स आले आहे, त्याला कव्हर करते. म्हणजे आपल्याला कुठल्याही दुसऱ्या व्हॅक्सिन तयार करायची आवश्यकता नाही. सध्या आपल्याकडे जे काही व्हॅक्सिन आहे, त्या व्हॅक्सिनेशनमुळे आपल्या जे काही पशु आहे, त्या पशूंना त्याच्यापासून जे काही कंट्रोल आपल्याला पाहिजे ते मिळत असायला पाहिजे. आता याला जे काही टेस्ट करायची असेल, ते पी-सी-आर टेस्ट आपण ऐकलं असेल कोविड कोविड जेव्हा आपल्याकडे आउटब्रेक होता, त्यावेळी आपण म्हणजे पी-सी-आर टेस्ट करा, पी-सी-आर टेस्ट करा. तशीच पी-सी-आर टेस्ट फूट एंड माउथ डिसीजसाठी सुद्धा करतात आणि त्या पी-सी-आर टेस्ट केल्यानंतर मग आपल्याला जे विषाणू आहे, ते विषाणू कुठला स्ट्रेनचा आहे, ते आपल्याला कळू शकतं. दुसरा अजून एक निदानाची अजून एक जी पद्धत आहे, ती अशी आहे, की आपण रक्त आहे, रक्तातलं जे सीरम आहे, ते सीरममध्ये याच्यातले जे अँटिबॉडीज आहेत, ते अँटिबॉडीज किती आहे, त्याचा आपण शोध लावू शकतो आणि त्याचं लेव्हल बघितल्यानंतर मग आपल्याला कळते, की याचे अँटिबॉडीज आहे किंवा नाही. तर महाराष्ट्रात कसं आहे, की दोन्ही आपल्याकडे एक एफ-एम-डी कंट्रोल प्रोग्राम आहे. आणि हा जे एफ-एम-डी कंट्रोल प्रोग्राम आहे, पूर्ण देशात आहे. आणि आणि वेस्टर्न रिजनचा आपल्याकडे लॅबोरेटरी आहे ते. तर आपली जी लॅबोरेटरी आहे गव्हर्नमेंटची, त्यांचे 2 कार्य आहेत. एक तर आहे, की जेव्हा कधी आउटब्रेक असेल, त्यावेळी ते आउटब्रेकचे जे काही सॅम्पल्स आहेत, ते घेऊन घेऊन जाणार आणि कुठला स्ट्रेन आहे ते काढून म्हणजे ते काढल्यानंतर मग त्याची पब्लिसिटी करणार, की कुठला स्ट्रेन आलेला आहे. दुसरं असं आहे, की ते वारंवार ज्याला आपण सर्व्हिलन्स म्हणतो, की ते वारंवार जे आपल्याकडे व्हॅक्सिनेटेड जे आहे, आपण ज्यांच्या लसीकरण केलेलं आहे,
त्या लसीकरण केल्यानंतर त्या पशूंचे जे रक्ताचे सॅम्पल्स आहेत ते सॅम्पल सुद्धा घेऊन जातात, हे बघायला की जे काही लसीकरण आहे ते लसीकरण कामयाब झालेलं आहे किंवा नाही. म्हणजे त्याच्यात अँटीबॉडीज आलेले आहे किंवा नाही ते बघायला सुद्धा सॅम्पल्स घेऊन जातात आणि त्या सॅम्पलसाठी सुद्धा आपण त्यांची मदत करायला पाहिजे आणि त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. कारण की जोपर्यंत आपण ती सर्व्हिलन्स टाकणार नाही, सर्व्हिलन्समध्ये सॅम्पल्स घेऊन जाणार नाही, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की आपल्याकडे कुठले स्ट्रेन्स येत आहेत आणि आपण जे काही लसीकरण करतोय त्याचा नक्की फायदा होतोय किंवा नाही होतोय. तर हे एक महत्वाची जी आपल्याला सूचना द्यायची होती, की आपण जे गव्हर्नमेंटचे जे अधिकारी आपल्याकडे येत असतात त्यांना आपण मदत केली पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. आता एक महत्वाचा जे मुद्दा आहे ते मी आपल्याशी डिस्कस करणार आहे. कारण की बरेचसे लोक सांगतात, की हे 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 जे संसर्ग आहे, ते एका जनावरापासून दुसऱ्या जनावरापर्यंत कसं जाते किंवा एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत कसं येते, त्याचे काय-काय कारणे आहेत. तर याचा मुख्य जे कारण जे आलेलं आहे, एक तर तुमचा जर स्वतःचा जर फार्म असेल, तर त्याच्यात फीडमुळे, फॉडरमुळे आणि आपल्याकडे जे काम करणारे लोक आहेत ते आणि पाणी याचा जर कॉन्टॅक्ट बाकीचा जर पशूंना आला, तर याचा जे आहे ते संसर्ग जे आहे ते वाढत जाणार आणि दुसऱ्या पशूमध्ये सुद्धा दिसणार. म्हणजे आपल्याकडे जर एखादी केस जर आली, तर आपलं पहिलं काम हे असायला पाहिजे, की त्या केसला आपण वेगळं क्वारंटाईन केलं पाहिजे, वेगळं ठेवायला पाहिजे आणि त्याची जी खाद्य आणि पाणी वगैरेची व्यवस्था अगदी वेगळी केली पाहिजे. आणि बाकीचे जे पशु आहेत त्यांना थोडंसं वेगळं ठेवायला पाहिजे. आता हे केल्यानंतर सुद्धा कदाचित दुसऱ्या जे पशु आहेत त्यांना रोग होऊ शकते, कारण की याला आम्ही एरोसॉल ट्रान्समिशन म्हणतो, की याचे जे काही ड्रॉपलेट्स आहे, जे रेस्पिरेशन मधून, श्वासातून किंवा त्याची थूक वगैरे जे बाहेर निघते, लाळ जे निघते, त्याच्यातून जे काही आहे ते सुद्धा एरोसॉल म्हणून दुसऱ्या पशुपर्यंत जाऊ शकतो. आणि एका श एक 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 एका शेतापासून दुसऱ्या शेतापर्यंत किंवा एका फार्मपासून दुसऱ्या फार्मपर्यंत जाण्याची जी सर्वात महत्त्वाची जे कारण आहे, ते आहे ते लोक. एका फार्ममध्ये काम करणारे लोक जेव्हा दुसऱ्या फार्मला जाणार, जेव्हा लोक एक दुसऱ्या फार्मला जाणार, त्यावेळी सुद्धा हा जे रोग आहे, हा रोग पसरते. आता मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयात त्यांनी एक अशी स्टडी केली होती, की जेव्हा जेव्हा माणसं जेव्हा म्हणजे जेव्हा माणूस एका फार्मला जात असेल आणि दुसऱ्या फार्मला जात असेल, तर त्याच्या बॉडीमध्ये व्हायरस कुठे जास्त असू शकते. आणि त्याच्यात असं आढळून आलं आहे, की आपले जे काही डोळे आहेत, त्याच्यात जे काही केस आहे आणि आपले जे केस आहे, त्या केसमध्ये सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन हा विषाणूचा होऊ शकतो. म्हणजे म्हणजे कसं आहे, की आपल्याकडे जर साथ आली असेल आणि कदाचित आपल्याकडे बाहेरचा कोणी दुसरा शेतकरी किंवा डॉक्टर किंवा पशुवैद्यक येत असेल, तर त्यांनी थोडासा तोंड जर धुतला आणि कॅप जर त्यांनी घातला, जे काही आपल्याकडे डिस्पोजेबल आता कॅप्स वगैरे मिळतायत, तर हे जे ट्रान्समिशन आहे एका एका पशुपासून दुसऱ्या पशुला जे काही आहे त्याच्यातून आपल्याला हे मिळेल. नंतर दुसरं जे महत्वाचं जे कारण आहे, ते आहे पशूंचा ट्रान्सपोर्ट. म्हणजे हे एक असं आढळून आलं आहे, की जेव्हा कधी अ, म्हणजे पल्ल्याचे आपण पशु एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत जाणार, त्यावेळी हा रोग पसरतो. आता आपल्याकडे कसं आहे, की जेव्हा अ, आपल्याकडे जेव्हा हार्वेस्टिंग सुरू होणार, स्पेशली जे शुगरकेन वगैरे जे आहे, त्याची जेव्हा आपल्याकडे हार्वेस्ट म्हणजे आपल्याकडे जे साखर वगैरेचा जेव्हा हंगाम सुरू होतो, त्यावेळी बरेचसे बाहेरचे जे हे लेबर आहे, ते आपला जे एरिया आहे त्या एरियामध्ये येतात आणि येताना त्यांच्यासोबत बरेचसे पशु सुद्धा येतात. असं आढळून आलं आहे, की जेव्हा हा मूव्हमेंट होतोय, की जेव्हा हा पशूंचा मूव्हमेंट होतोय एका डिस्ट्रिक्ट पासून दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये येणार, त्यावेळी हे जर व्हॅक्सिनेटेड नसेल, तर त्यावेळी हा विषाणूचा प्रसार मग आपल्या भागात होऊ शकतो. आता 2021 ते 2024 पर्यंत माझ्याकडे जे डेटा आला आहे, त्याच्यात नंदुरबार एक सोडून म्हणजे नाशिक डिस्ट्रिक्टचा बाकी सगळे जे काही आहे, ते नगर डिस्ट्रिक्टमध्ये सगळ्यात जास्त आहे.
सगळ्यात जास्त जे आउटब्रेक जे रिपोर्ट झालेले आहेत ते नगर डिस्ट्रिक्ट मधून झालेले आहे. आणि याचं कारण कदाचित असं होऊ शकतो, की नगर डिस्ट्रिक्टमध्ये आपण पंजाब, हरियाणा आणि बंगलोरमधून बरेचसे पशु आपण विकत घेऊन आपण आणतो आणि आणल्यानंतर त्यांचे जे ट्रान्सपोर्टचा स्ट्रेस आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते व्हायरस जे आहे ते व्हायरस ब्लडमध्ये येत असणार आणि मग आपल्या बाकीचे जे पशु आहेत त्यांना त्याचा प्रसार मग होतो. म्हणून हे एक जे मुख्य कारण आहे, की माणसांचा ट्रान्सपोर्ट आणि दुसरा पशूंचा ट्रान्सपोर्ट. हा 2 मुख्य कारण आहे आणि हा 2 मुख्य जे आपल्याकडे जे काही समस्या आहे, त्याच्यावर आपण जर लक्ष ठेवलं, तर मग कदाचित आपल्याकडे ही जी साथ आहे, स्पेशली जे नगर डिस्ट्रिक्टमध्ये त्याला आपण आळा घालू शकतो. म्हणजे नक्की काय करायला पाहिजे, की जेव्हा कधी आपण दुसरा पशु बाहेरून आणणार, त्यावेळी आपण आपल्या शेतात आणण्यापूर्वी आपण लसीकरण केलं पाहिजे आणि लसीकरण केल्यानंतरच आपण आपल्या जे काही समूह आहे त्याच्यात आपण त्या पशुला सामील करायला पाहिजे. म्हणजे हा लसीकरण आपण नवीन जे काही पशु घेतोय त्यांचं लसीकरण आपण केलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपण हे जे आहे याचा प्रसार आपण थांबवू शकतो. दुसरा अजून एक असं कारण आहे की हा जे रोग आहे, हा रोग डुकरांमध्ये आणि मग शेळीमध्ये आणि मेंढीमध्ये सुद्धा होऊ शकतो. आणि स्पेशली शेळी आणि मेंढीमध्ये हे थोडेसे सुप्त टाइपचा हा फूट अँड माउथचा आउटब्रेक येतो. त्याच्यात काही जास्त लक्षणं येत नाही आणि मग त्याच्यापासून मग आपल्याकडे जे काही पशु आहेत त्यांना याचा प्रसार होऊ शकतो आणि आपले जे काही संकरित जे आहे त्यांच्यात जास्त प्रमाण होतो आणि म्हशीमध्ये सुद्धा भरपूर आम्ही केसेस असे बघितले आहे की जिथे फार सिव्हिअर फूट अँड माउथ डिसीज आढळलेला आहे. म्हणून म्हणून आपले जे आपण जर आपल्या शेतात आपल्या जनावरांसोबत आपण जर शेळी आणि मेंढी जर आपण जर ठेवली असेल, तर जेव्हा आपण लसीकरण करून घेणार त्यावेळी शेळी आणि मेंढीच्या सुद्धा लसीकरण एकाच वेळी आपण केलं पाहिजे. आता दुसरं जे महत्वाचं जे आहे ते आहे, की एकदा लाळ्या खुरकूत रोग झाल्यानंतर शेतकऱ्यांनी काय-काय काळजी केली पाहिजे? आता सर्वात प्रथम जे आहे, की त्यांचा जे काही औषधोपचार आहे, त्याच्यात त्याच्यात त्यांचा कसा सहभाग होईल. आता एक बघा हे हे जे रोग आहे, हे विषाणूमुळे आहे आणि विषाणू म्हणजे व्हायरस आणि याच्यावर जे काही आपण अँटिबायोटिक्स वापरतो, नेहमी जे जीवाणूचे जे रोग आहे, त्याच्यातले जे काही अँटिबायोटिक्स आहेत, ते जे अँटिबायोटिक्स आपण वापरतोय, ते अँटिबायोटिक ह्या विषाणूवर कुठलाही इफेक्ट करत नाही. पण कसं होतंय, की काही वेळा सुरुवातीला विषाणूमुळे जे काही समस्या झालेली असेल, मग नंतर सेकंडरी इन्फेक्शन जीवाणूचा होऊ शकतो. म्हणून आपले पशुवैद्यक काही वेळा अँटिबायोटिक सुद्धा म्हणजे देणार आणि त्याचं कारण असं आहे, की जे सेकंडरी कॉम्प्लिकेशन आहे, ते सेकंडरी कॉम्प्लिकेशन कमी कमी करायला ते अँटिबायोटिक देतात. पण आता असं आढळलेलं आहे, की आपण जर सुरुवातीला काही अँटिव्हायरल जर द्यायला सुरुवात केली, जसा जीवाणूसाठी अँटिबायोटिक आहे, तसं विषाणूसाठी अँटिव्हायरल बरेचसे मेडिसिन्स उपलब्ध आहेत. आता एफ-एम-डी मध्ये कुठला अँटिव्हायरल आपण यूज करू शकतो, त्याच्याबद्दल आम्ही आपले जे पशुवैद्यक आहे, त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आणि आम्ही चर्चा करणार आहोत नंतर आणि मग त्याला आम्ही थोडंसं डिटेलमध्ये सांगणार, की कुठला आपण अँटिव्हायरल आपल्याला वापरता येईल. पण शेतकरी जे आहे, शेतकरी बंधूंना एक आपल्याला जी काळजी घ्यायची आहे, ती आहे नर्सिंगची. म्हणजे हा रोग जर झाला असेल, तर एक तर कसं होतंय, की लाळ भरपूर जाते आणि लाळ गेल्यामुळे आणि आतले जे काही अल्सर्स आणि लिजन्स जे काही आहे, जखमा जे झालेले आहे तोंडात, त्याच्यामुळे जनावर जे आहे ते खाऊ शकत नाही आणि पाणीही पिऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे मग लगेच त्याची जी काही कंडिशन आहे, ते खालावते. दुसरा एक प्रॉब्लेम जे आहे याच्यात असा आहे, की ह्या विषाणू आजारामुळे ग्लुकोजचा लेव्हल भरपूर वाढतो आणि त्याचं कारण असं आहे, की ते पॅनक्रियास जे एक आहे एंडोक्राइन ग्लँड आहे त्याच्यातला आयलेट ऑफ लँगर्हन्स ज्याला म्हणतो. अ, त्याच्यावर याचा परिणाम होतो आणि जसं आपल्या माणसात कसं डायबिटीज होतो, तसा एक हा ट्रान्झिटरी टाइपचा डायबिटीज होतो आणि काही पशुमध्ये आम्ही असा सुद्धा बघितलंय, की हे जे डायबिटीज सारखे जे काही सिम्प्टम्स आहेत, ते सिम्प्टम्स
भरपूर दिवस राहतात आणि काही पशुमध्ये तर परमनंट सुद्धा याच्यातला डॅमेज होऊ शकतो. दुसरं असं आहे की थायरॉइड ग्लॅंड जे आहे त्याच्यात सुद्धा डॅमेज होऊ शकतो आणि म्हणून आपल्याला ह्या जे आजार आहे त्या आजाराची काळजी घ्यायला पाहिजे. कारण की मग आपण जर औषध उपचार वगैरे जर केली नसेल तर मग आपल्या पशुचा भरपूर आपल्याला नुकसान होणार आहे. आता तोंडातले जे काही जखम आहे त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? एक तर असं आहे की जे खाऊ शकत नाही, खायची इच्छा आहे पशूंची, पण ते ते खायला होत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांना जखम आहे आणि जखमामध्ये त्यांना भरपूर आजार होतोय. त्याच्यासाठी अ, आता सध्या जे प्रचलित जे काही गोष्टी आहेत, जे शेतकरी करतात आणि आणि बहुतेक काही पशुवैद्यकांनी सुद्धा आपल्याला काही सांगितलं असेल, की आपण हळद आहे, तूप आहे किंवा दुसरं कुठलंही जे औषध आहे ते घेऊन तुपामध्ये त्याला मिक्स करावं आणि तूप तिथे त्याला आपण जी जखम आहे, त्या जखमावर तूप तूप थोडासा चोळा. ते चोळण्याची जी आपली जी पद्धत आहे, ती पद्धत आपण कधीही करू नये. त्याचं कारण आहे, की जेव्हा आपण कुठल्याही कुठलंही औषध आपण घेऊन त्या जखमाला जेव्हा चोळणार, त्यावेळी काय होणार, की ऑलरेडी जर जखम भरत असेल, ज्याला आम्ही ग्रॅन्युलेशन म्हणतो, ते जर होत असेल आणि त्याच्यावर आपण काही चोळ वगैरे करत असाल, तर मग ते जी जखम भरणारी जी आहे, ते निघून जाते आणि मग जखम भरायला भरपूर वेळ लागणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की आपण घी वापरतो, तूप वापरतो. ते तूप सुद्धा आपण वापरू नये. त्याचं कारण असं आहे, की जेव्हा आपण तूप वापरतो, त्यावेळी त्यावेळी तुपाची एक थर जखमावर येणार आणि तुपाची जर थर जखमाला जर येणार आली असेल, तर मग त्यावेळी आपण बाकीचे कुठलीही जे अँटिव्हायरल आपण काही जे काही औषध वगैरे देणार असेल, ते जखमापर्यंत जाणार नाही. कारण की याला जे काही फॅट आहे, ते फॅट जे काही पाण्यामध्ये जे मिसळणारे जे काही औषध आहे, त्याला जखमापर्यंत जाऊ देणार नाही. म्हणून आपण थोडीशी ही जी पद्धत आहे, की आपण आपण तूप जे वापरतो, ते तूप वापरणे आपण बंद करायला पाहिजे. दुसरं असं आहे, की हळद वगैरे सुद्धा आपण जेव्हा वापरणार, त्यावेळी त्याची जर ग्रेन साइज वगैरे जर जास्त असेल, तर त्याचा फायदा तर सोडा, त्याचं नुकसान त्यांच्या जखमाला होणार आहे. म्हणून एक नवीन पद्धत अशी निघाली आहे, की जी अॅनेस्थेटिक आहे, म्हणजे जे सुंद करणारी काही औषधं आहे, ते औषध आपण जर डायल्यूट केले, जसं 2% लिग्नोकेन बाजारात मिळतं, ते जर आपण नॉर्मल सलाईनमध्ये आपण जर डायल्यूट केले म्हणजे म्हणजे 1 एम-एल आपण जर अ, अ, हे हे लिग्नोकेन आपण घेतलं आणि त्याच्यात 5 ते 10 एम-एल आपण जर नॉर्मल सलाईन जर आपण त्याच्यात मिसळलं आणि त्याचा जर वॉश आपण त्या जखमाला दिलं, तर एक 5 मिनिटानंतर ते जखम आहे, ते जखमाचा सेन्सेशन सुद्धा कमी होतो आणि त्याच्यामुळे मग जनावर खायला लागतं. दुसरं असं आहे, की यांना आपल्याला जर खाऊ घालायचं असेल, तर मग त्यावेळी आपण थोडेसे जे काही अ, म आपले आपले पेंड वगैरे जे असतात त्याच्यातला थोडासा पाणी वगैरे टाकून त्याला थोडासा सॉफ्ट ज्याला म्हणतो आपण ते आपण करून तोंडात आपण जर डायरेक्टली जर आपण जर दिलं, तर जनावर कदाचित खाऊ शकतो आणि बाकीचे जे आपण कडबाकुट्टी वगैरे ज्याचा त्रास होणार आहे किंवा सोयाबीन वगैरेचा आपण जे स्ट्रॉ देतोय, ते भुसकट देतोय, ते सुद्धा आपण यावेळी आपण द्यायला नको. दुसरी जी महत्वाची जी आपल्याला काळजी घ्यायची आहे, सर ती आहे की सर लाळ जास्त गेल्यामुळे डिहायड्रेशन होतं. म्हणजे म्हणजे जे काही पशुचं जे काही पाणी आहे, त्या बॉडीतलं जे काही पाणी आहे, ते पाणी निघून जातं. कारण की लाळ जे आहे त्याच्यात 99% पाणी आहे आणि फक्त 1% बाकीचे जे काही द्रव्य आहे, ते बाकीचे द्रव्य आहे. आणि त्याच्यामुळे मग डिहायड्रेशन होतो आणि डिहायड्रेशन झाल्यामुळे मग आपल्याला मग त्यांना काही फ्लुइड वगैरे द्यावं लागतं. आता जे डिहायड्रेशन आहे, ते डिहायड्रेशन आपल्याला जर कमी करायचे असेल, तर एक 2-3 आपल्याला गोष्टी आपल्याला करावी लागणार. एक तर प्रॉब्लेम याचाच असा आहे, की हे जे विषाणू आहे लाळ्या खुरकूसचे, ते हृदयावर सुद्धा परिणाम करतात आणि त्याच्यामुळे कसं होतंय, की हृदयाची जी काही स्पीड आहे, ती स्पीड भरपूर वाढते. आणि त्यावेळी कसं आहे, की जे काही रक्त जे म्हणजे पसरायला पाहिजे शरीरात दुसऱ्या जागी, ते बरोबर होत नाही. ज्याला आम्ही कार्डियाक आउटपुट म्हणतो, ते थोडंसं कमी होतो. कारण की जेव्हा 60 किंवा 70 हार्ट रेट असायला पाहिजे, म्हणजे हृदयाची जी काही स्पीड आहे, ते असायला पाहिजे. ते 140, 150 किंवा काही वेळा 200 पर्यंत सुद्धा जाते. आणि त्यावेळी मग जे काही रक्त हृदयात आलेलं आहे आणि हृदयातून बाहेर जायला पाहिजे, ते जे व्हॉल्यूम आहे, ते व्हॉल्यूम थोडासा कमी होतो. आणि म्हणून यावेळी
जर रक्तात आपल्याला जर फ्लुइड द्यायचं असेल, तर आम्ही पशुवैद्यकांना सांगतो, की तुम्ही थोडंसं हार्ट रेट वगैरे बघा आणि थोडासा लो स्पीडमध्ये आपण फ्लुइड द्यायला पाहिजे. दुसरं असं आहे, की आपण याला आपल्याला जे काही पाणी वगैरे द्यायचं असेल, ते स्टमक ट्यूबने आपल्याला सुद्धा देता येते. आणि स्टमक ट्यूब आणि त्याच्यातून कसा कसा द्यायला पाहिजे, त्याची मला वाटतं डॉक्टर वागचुरे आपल्याला एक नंतर व्हिडिओ सुद्धा आपल्याला दाखवणार आहे. आणि बरेचसे जे लिजन्स वगैरे आहेत, लाळ्या खुरकुरीचे ते सुद्धा आपल्याला काही ते इमेजेस वगैरे आपल्याला नंतर सांगणार आहे. तर आपल्याला जी काळजी घ्यायची आहे, ते आहे जे काही जखम वगैरे आहे पायातली किंवा तोंडातली, त्याची आपल्याला काळजी घेणे फार आवश्यक आहे. आणि दुसरं जेव्हा आपण त्यांना डिहायड्रेशनसाठी जेव्हा आपण त्यांना पाणी वगैरे पाजणार, त्यावेळी एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे, की सलायवामध्ये भरपूर फॉस्फरस असतो. कॅल्शियम फार कमी असतं, पण फॉस्फरस भरपूर असतो. आणि हा जे फॉस्फरस आहे, ते बफरिंग करतो. म्हणजे पोटात गेल्यानंतर रुमेनमध्ये जे पहिला पोट आहे, त्या पोटात गेल्यानंतर जे काही डायजेशनचं जे काही फर्मेंटेशन प्रोसेस आहे, त्याला बफरिंग करायला हा जे फॉस्फरस आहे लाळमधला, ते फार सोयीचं असतं. आणि जेव्हा लाळ भरपूर बाहेर निघणार, त्यावेळी रुमेनमध्ये जाणारा जे काही फॉस्फरस आहे, ते फॉस्फरस सुद्धा कमी होतो. आणि म्हणून बाजारात एक औषध मिळतं, ज्याला आम्ही डायबेसिक सोडियम फॉस्फेट म्हणतो. अ, अ, आणि ते बाजारात 450 किंवा 500 ग्रामचे पावडर मिळतोय बाजारात. आणि ते जर आपण घेतलं आणि ते जर आपण जे काही पाणी पाजवणार आहे आणि त्याच्यात थोडंसं आपण मीठ आणि थोडंसं साखर याचं मिश्रण करून आपण जर, आणि दुसरा सोडियम म्हणजे आपला खायचा सोडा, हे सुद्धा एक 2 चमचे आपण एका 5 लिटरमध्ये टाकून जर मिक्स करून आपण जर पोटात स्टमक ट्यूबने जर आपण दिलं, तर एक तर डिहायड्रेशन कमी होणार आणि दुसरा जे काही ॲसिडिटी वगैरे जे काही रुमेनमध्ये झालेली असेल, ती सुद्धा कमी होणार आहे. किंवा आता बाजारात बफर सुद्धा उपलब्ध आहे. बरेचसे कंपनी आता बफर सुद्धा विकतायत. ते सुद्धा आपण वापरू शकतो किंवा आपल्या घरी सुद्धा आपण मी जे सांगितलंय, की खाण्याचं मीठ आणि नंतर जे डायबेटिक सोडियम फॉस्फेट आहे ते, आणि मग खाण्याचा सोडा, याचं मिश्रण करून आपण जर पाणी जर दिलं, तर जनावरांना भरपूर फायदा होणार आहे. आता आपण थोडंसं वळूया लसीकरण, की लसीकरण कधी करायला पाहिजे, आणि लसीकरण करताना आपण काय-काय काळजी घेतली पाहिजे. एक तर असं आहे, की आपल्याकडे जे काही अ, वासरू असेल, 3 महिन्यापासून जे काही आपल्याकडे जे काही पशु आहे, वयाच्या 3 महिन्यानंतरचे जे काही आपल्याकडे पशु आहे, म्हणजे शेळी, मेंढी सगळे, त्यांना आपण एकाच वेळी आपण लसीकरण केलं पाहिजे. एकाच वेळी जर आपण लसीकरण, तर त्याचा एक फायदा असा होतो, की आपल्याकडे जे गोठा आहे, त्या गोठ्यामधले सगळे जे पशु आहेत, सगळ्या पशूंना एकाच वेळी मग प्रोटेक्शन मिळणार. कारण की लसीकरण करताना आपण जर एकाच पशुला जर लसीकरण केलं, तर मग त्या पशुला फक्त फक्त प्रोटेक्शन मिळतो. पण दुसऱ्या पशुला जर रोग झाला असेल, तर जे लसीकरण आपण केलेलं आहे, त्याला सुद्धा लागण होऊ शकतो. पण लागण झाल्यानंतर त्याच्यातली जी काही सिव्हिरिटी ती थोडीशी कमी असणार. पण आपण जर सगळ्याच पशूंना एकदाच आपण जर व्हॅक्सिनेशन केलं, लसीकरण केलं, तर मग आपले जे सगळे पशु आहेत, त्यांची जी काही इम्युनिटीची जी स्टेटस आहे, त्या एकाच लेव्हलवर राहणार. आणि मग आपल्याकडे जे काही बाजूच्या शेतात सुद्धा जर एफ-एम-डीची केसेस जर निघाली असेल, तर आपल्याकडे कदाचित येणार नाही, कारण की आपण सगळ्या पशूंचा केलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की 6 महिन्याला एकदा व्हॅक्सिनेशन आपण करायला पाहिजे. आणि याच्यासाठी आपण गव्हर्नमेंटचे व्हॅक्सिनेशन प्रोग्रामची वाट बघायला नको. कारण की गव्हर्नमेंटचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. त्यांच्याकडे जे पर्चेसिंग आहे, त्याची एक वेगळी समस्या असते. आणि मग बाकीचे जे काही प्रोग्राम आहेत, ते सुद्धा असतात. पण आपल्याला 6 महिन्यात म्हणजे एक्झॅक्ट डेटला, 6 महिन्याच्या डेटला आपल्याला लसीकरण करणे फार, फार आवश्यक आहे. म्हणून आपण हे लक्षात ठेवा, की आपण स्वतः खर्च करून
बाजारातून आपण लस म्हणजे जे लस उपलब्ध आहे, ते लस आपण आणून आपण व्हॅक्सिनेशन केला पाहिजे. दुसरं असं आहे, की बरेचसे जे लस आहे, त्याच्यात फुट अँड माउथचा आणि अजून एक 2 डिसीजचे एचएस वगैरे, बीक्यू वगैरेचे कंबाईन्ड व्हॅक्सीन सुद्धा येतात. पण मी कधीही प्रिफर करतोय, की सुरुवातीला कमीत कमी 3 वर्ष आपण जेव्हा एफ-एम-डीचं व्हॅक्सिनेशन आपण करणार, त्यावेळी फक्त एफ-एम-डी व्हॅक्सीन आपण जर केलं 2-2 वर्षात 2-2 असे लसीकरण जर केलं, तर त्याचा जास्त फायदा होतो. कारण की आपण जितके व्हॅक्सीन आपण एकत्रित करणार, तितके बॉडीमध्ये जी इम्युनिटी होणार आहे, त्याचं जे काही म्हणजे जे प्रतिकार शक्ती जे बॉडीमध्ये होणार आहे पशूंची, त्याच्यात सुद्धा पार्टिशन होणार आहे. जेव्हा मी 3 व्हॅक्सीन जर दिलं असेल, तर मग 100 जर जर हे जीवाणूचे जे पदार्थ आहे, जे जर होणार असेल, तर मग ते तिन्हीमध्ये डिव्हाईड होणार आणि मग एफ-एम-डीचे जे आपल्याला जे काही रोग प्रतिकार शक्ती पाहिजे, ते कमी होईल. म्हणून आपण सुरुवातीला कमीत कमी 3 वर्ष जे आहे, आपण फक्त एफ-एम-डीचे व्हॅक्सीन जे आहे, ते व्हॅक्सीन आणून आपण करायला पाहिजे. आता बरेचसे जे शेतकरी आहेत, त्यांची एक समज झालेली आहे, की जे काही आपल्याकडे गाभण जे काही गायी आहे किंवा म्हशी आहे, त्यांना लसीकरण ते करत नाही. ते चुकीचं आहे. अ, असं सिद्ध झालेलं आहे, की आपण जर इ अ, आपण जर म्हणजे गाभण अवस्थेत आपण जर गायीचा किंवा म्हशींचा जेव्हा आपण लसीकरण करतो, त्यावेळी असा होतोय, की जे वासरू जे जन्मणार आहे, त्या वासरूला जेव्हा आपण चीक देणार, त्या चीकमध्ये हा रोग हे जे रोग आहे, त्या रोगाचे जे अँटिबॉडीज आहे, ते अँटिबॉडीज भरपूर असणार आणि ते ते एकदा आपला जे वासरू आहे, त्याला चीक दिल्यानंतर जेव्हा हे अँटिबॉडीज त्याच्या रक्तात जाणार, ते अँटिबॉडीज कमीत कमी 3 महिन्यापर्यंत वासराचं रक्षण करणार आहे. कारण की मी एका मोठ्या फार्मला ही एक समस्या होती आणि हे जे लाळा कुरकुत रोग आहे, त्याची जास्त जे मरणची जी आहे समस्या आहे, ती आहे लहान वासरूमध्ये. कारण की लहान वासरूमध्ये एकतर अँटिबॉडी कमी असते, त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते आणि विषाणू जर आत आले, की मग ते डायरेक्टली जाऊन हृदयाचे जे काही मसल्स आहेत, त्याच्यावर परिणाम करतात आणि मायोकार्डिटिस ज्याला आम्ही म्हणतो आणि त्याच्यामुळे जे वासरू आहे ते दगावतो. आणि म्हणून जोपर्यंत आपण वासराला ना बरोबर प्रोटेक्शन देणार नाही, तोपर्यंत हा जे म्हणजे वासरामध्ये जे काही मरण्याचं जे काही हे आहे प्रोपोर्शन आहे, ते नक्की तसंच राहणार. तर मग मी तिथे एक मग नवीन पद्धत सुरू केली होती, की जेव्हा गाई किंवा म्हशी प्रेग्नंट असेल, त्यावेळी कमीत कमी 2 वेळा व्हॅक्सिनेशन आपण द्यायला पाहिजे आणि जे जे दुसरा जे व्हॅक्सीन आहे, ते व्हॅक्सीन मी 8व्या महिन्यात किंवा 9व्या महिन्यात द्यायचं. आणि मग ते दिल्यानंतर मग आम्ही जे चीक आहे, त्या चीकला आम्ही दुसऱ्या याच्यात पाठवलं म्हणजे इंडियन इम्युनॉलॉजिकलला आम्ही पाठवलं होतं. हे बघायला, की चीकमध्ये ह्या एफ-एम-डीचे अँटिबॉडीजचे अ, काय लेव्हल आहे. आणि मग सुरुवातीला जेव्हा आम्ही हे परीक्षण जेव्हा आम्ही केलं होतं, त्यावेळी मला असं कळालं, की चीकमध्ये येणारा फूट अँड माउथ डिसीजचे जे अँटिबॉडीज आहे, ते फारच कमी होते आणि त्याच्यामुळे चीक दिल्यानंतर सुद्धा वासरू जे आहे, ते वासरूचा प्रोटेक्शन होत नव्हता आणि मग आम्ही व्हॅक्सिनेशन जे वासरू आहेत त्यांना 6 महिन्यानंतर किंवा 3 महिन्यानंतर आपण करतो. म्हणजे जन्मल्यानंतर 3 महिन्यापर्यंत हा वासरू जे आहे, याच्यासाठी मग भरपूर ससेप्टेबल असतो आणि म्हणून हे विषाणूचा संसर्ग रोग आपले जे वासरू आहेत त्यांच्यात जास्त होतो आणि त्यांच्यात मॉर्टॅलिटी सुद्धा आपल्याला जास्त दिसते. आणि म्हणून म्हणून आपण जे काही लसीकरण करणार आहोत, त्या लसीकरणामध्ये आपण नक्की जे प्रेग्नंट अॅनिमल्स आहे, गाभण जे आपल्याकडे पशु आहे, त्यांच्या सुद्धा आपण व्हॅक्सिनेशन आपण केला पाहिजे. कारण की मग चिकात भरपूर याचे अँटिबॉडीज असणार आणि अँटिबॉडीज असल्यामुळे त्यांचं सुद्धा रक्षण होणार आहे. दुसरं म्हणजे आता शेवटचा जे मुद्दा मी आपल्याला सांगणार आहे, ते असं आहे, की जसं मी सुरुवातीला सांगितले, की याच्यात डायबिटीज सारखे एक परिणाम होतो आणि जे ग्लुकोज लेव्हल आहे, ते ग्लुकोज लेव्हल रक्तात भरपूर वाढतो. मी तर बघितले, की 300-300, 400-400 मिलीग्राम पर डेसिलिटर पर्यंत सुद्धा ग्लुकोजचा लेव्हल वाढतो आणि ते फक्त 40 असायला पाहिजे. म्हणजे कमीत कमी म्हणजे ती म्हणजे 100 पेक्षा जास्त सुद्धा ग्लुकोजचा लेव्हल वाढलेला आम्ही बघितलेला आहे. आणि मग हे जर हे हे जर जात असेल, तर मग त्यावेळी
लघवीमध्ये सुद्धा ग्लुकोज निघतो आणि ग्लुकोज जर लघवीमध्ये जर निघत असेल तर मग त्याचा परिणाम असा होतोय की त्याची जी जनावरांची जी काही बॉडी कंडिशन आहे ते बॉडी कंडिशन खालावते आणि त्याच्यामुळे बॉडीमधले जे काही साखरेचे जे काही साठा आहे जसं ग्लायकोजन वगैरे आहे ते कमी होतं आणि ते कमी झाल्यामुळे नंतर सुद्धा जे पशु आहे त्याच्यावर भरपूर परिणाम होतो आणि नंतर बाकीचे जे कॉम्प्लिकेशन्स आहे ते कॉम्प्लिकेशन्स आपल्या पशुमध्ये आपल्याला दिसणार. आता याच्यासाठी आपण समजा आपण सगळं ट्रीटमेंट केलेलं आहे आणि आता म्हणजे लाळ वगैरे किंवा जखम वगैरे आता भरलेले आहे. त्या स्टेजला आपण आता काही नवीन बायपास जे काही ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट आता उपलब्ध आहे, त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. आणि आणि त्याच्यातलं एक जे प्रॉडक्ट आहे, ते आपल्या नगर डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा आता सध्या उपलब्ध आहे आणि बाकीच्या डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा आता उपलब्ध आहे. त्याचं नाव आहे मेस्टार्च. मेस्टार्च म्हणजे मायक्रो इन्कॅप्सुलेटेड स्टार्च. याच्यात कसं आहे, की आम्ही जे स्टार्च आहे, त्या स्टार्चला मायक्रो इन्कॅप्सुलेशन केलेलं आहे आणि मायक्रो इन्कॅप्सुलेशन केल्यामुळे हा जे स्टार्च आहे, हे डायरेक्टली आतड्यात जाणार आणि तिथे मग फक्त ग्लुकोज तयार होतो आणि त्या ग्लुकोजमुळे ती एक तर दूध वाढणार आणि दुसरा बॉडी कंडिशनला लागणारा जे काही ग्लुकोज आहे आणि बाकीचे जे हार्मोन सिंथेसिसला लागणारा जे काही ग्लुकोज आहे, ते ग्लुकोज त्याच्यातून मिळणार. म्हणून आपण हे सगळं आपला एकदा जखम वगैरे भरल्यानंतर आपण जर हा जे मेस्टाच आहे 250 ग्राम आपण 4 ते 5 दिवस जर दिलं तर याचा नक्की फायदा आपल्या पशूंना होतो. आता मी डॉक्टर वाकचोरेला विनंती करतो की त्यांनी जे काही इमेजेस आहे आणि व्हिडिओ आहे ते त्यांना दाखवावे. दुसरी अजून एक जी गोष्ट मला सांगायची होती ती मी विसरलो, की आपण एक डिसइन्फेक्टंट आपण जे वापरतो, बहुतेक जे गव्हर्नमेंटचे जे काही नोटिफिकेशन्स आहे, त्याच्यात ते हायपोक्लोराइड सोल्युशन किंवा हायपोक्लोराइड सोल्युशन त्याचा त्यांनी रेकमेंडेशन केलेलं आहे. आणि आता बरेचसे पेपर्स पब्लिश झाले आणि त्याच्यात असं आढळून आलं आहे, की जेव्हा आपण हायपोक्लोराइड सोल्युशन आपण वापरणार, त्यावेळी याला जर आपण अंधारात जर ठेवलं नाही म्हणजे सनलाईट पासून दूर आणि दुसरा कूल प्लेसमध्ये जर टेम्परेचर जर 30 पेक्षा जास्त जर टेम्परेचर जात असेल आणि आपण जर ह्याला सूर्यप्रकाश जे आहे त्याचा जर एक्सपोजर दिला असेल तर मग याची जी व्हायरिसायडल प्रॉपर्टी आहे ती व्हायरिसायडल म्हणजे विषाणूला मारणारी जे काही याची जी क्षमता आहे ती क्षमता कमी होते. म्हणून आपण हायपोक्लोरस न वापरावा आणि दुसरा असं सुद्धा आढळून आलेलं आहे की हायपोक्लोरसमुळे क्लोरीन जे एन्व्हायरमेंटसाठी जे काही मोठा प्रॉब्लेम आहे त्याचा सुद्धा परिणाम होतो एन्व्हायरमेंटवर आणि म्हणून त्याऐवजी एक दुसरं त्यांनी रेकमेंडेशन केलंय ते आहे मिनिट कॅल्शियम बायकार्बोनेट 4% कॅल्शियम बायकार्बोनेट म्हणजे एका लिटरमध्ये 40 ग्राम कॅल्शियम बायकार्बोनेट जर आपण मिसळलं तर हा एक उत्तम विषाणूला मारणारा डिसइन्फेक्टंट आहे आणि याचा दुसरा फायदा असा आहे की हा जे कॅल्शियम बायकार्बोनेट आहे हे कॅल्शियम बायकार्बोनेट एकदा आपण सोल्युशन 4% सोल्युशन केल्यानंतर सुद्धा 4 वर्षापर्यंत आपण याला ठेवू शकतो. याच्यातली जे काही व्हायरस जे प्रॉपर्टी आहे त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. एवढं एवढा बोलून मी आता डॉक्टर वाकचोरेला विनंती करतो, की त्यांनी जे काही त्यांच्याकडे जे इमेजेस आहे आणि व्हिडिओ आहे, ते थोडंसं दाखवावं आणि काही आपले जे शेतकरी त्यांचे जर काही समस्या असेल, काही प्रश्न असेल, तर त्याचं उत्तर आम्ही आपण मग देऊ शकतो. डॉक्टर वाकचोरे. सर मी स्क्रीन जो शेअर केलाय पीपीटी तो दिसतोय का? डिसीजेस इन ॲनिमल्स? हो, दिसतोय. ओके. सो मला वाटतं सगळ्या पशुपालकांना मी फक्त एकदा सरांनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्यात, त्या समराईज करायचा प्रयत्न करतो मित्रांनो, की हा जो आजार आहे, खरं तर या आजाराबद्दल सरांनी खूप विस्तृतपणे आपल्याला सांगितलंय. सगळ्या शेतकरी बांधवांना मी विनंती करतो, की सरांनी जे काही सांगितलंय ते मी फक्त फटाफट समराईज करण्याचा प्रयत्न करणार आहे. सरांनी सांगितलंय, की ॲप्टस व्हायरस फॅमिलीचा हा व्हायरस आहे, ज्याच्या 7
वेगवेगळ्या सिरोटाइप्स आहेत आणि त्याच्या 60 पेक्षा जास्त स्ट्रेन्स आहेत. त्यामुळे मित्रांनो 60 पेक्षा जास्त स्ट्रेन्स असल्यामुळे कधी-कधी असं रेअरली होऊ शकतं, की व्हॅक्सिनेशन केल्यानंतर सुद्धा आपल्याला व्हॅक्सिनेशन फेल्युअर होऊन हा आजार झालेला जनावरांमध्ये दिसतो. आता माझी पुढची स्लाईड तुम्हाला दिसत असेल राइट? की द व्हायरस. याच्यामध्ये हा व्हायरस वातावरणामध्ये साधारणतः कधीपर्यंत, किती दिवसापर्यंत प्रेझेंट राहू शकतो? तर जवळ-जवळ 3 महिन्यापर्यंत हा वातावरणामध्ये राहू शकतो. ज्यावेळेस थंड वातावरण असतं, त्यावेळेस याचं जास्त सर्व्हायलन्स किंवा जास्त सर्व्हायव्हल आपल्याला दिसतं आणि त्यातल्या त्यात जेव्हा ऑर्गॅनिक मॅटर असतं म्हणजे शेण असेल, चारा असेल, उष्टा चारा असेल, याच्यावरती किंवा सावलीतल्या ठिकाणी हा व्हायरस जास्त दिवस सर्व्हाईव्ह होऊ शकतो. आणि ज्यावेळेस ऊन पडतं, त्यावेळेस मात्र हा व्हायरस हा वातावरणामध्ये जास्त वेळ राहू शकत नाही. आपल्याला जे लक्षात आलं असेल किंवा आपला अनुभव असेल, की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा व्हायरस किंवा हा एफ-एम-डी किंवा लाळ्या खुरकूत हा आजार जनावरांमध्ये कमी वेळ दिसतो. सरांनी जे सांगितलं, की हा व्हायरस सोडा बायकार्ब किंवा ॲसिडिक एन्व्हायर्नमेंट म्हणजे ज्यावेळेस पी-एच हा 6 पेक्षा कमी असतो किंवा 9 पेक्षा जास्त असतो, त्यावेळेस हा व्हायरस आपण त्याला इनॅक्टिव्हेट करू शकतो किंवा त्याला मारू शकतो. हा व्हायरस बोन्समध्ये किंवा वेगवेगळ्या ग्रंथींमध्ये, दुधात आणि दुधाच्या प्रॉडक्टमध्ये सुद्धा सर्व्हाईव्ह होऊ शकतो. पुढची स्लाईड आपल्याला दिसत असेल, की कोणत्या-कोणत्या स्पेसीज. सरांनी सांगितलं, की कॅटल म्हणजे गायी, म्हशी, त्याचबरोबर डुकरे, शीप अँड गोट, शेळ्या आणि मेंढ्या आणि जंगली जनावरांमध्ये याकसारखे जे प्राणी. थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या जनावरांना 2 खूर आहेत, अशा जनावरांमध्ये हा आजार आढळून येतो. घोड्यांमध्ये हा आजार आढळून येत नाही. जागतिक पातळीवर जर विचार केला, तर आफ्रिका खंडामध्ये, त्याचबरोबर मिडल ईस्ट म्हणजे मध्य पूर्वेमध्ये आणि आशिया खंडातल्या चीन, युक्रेन, भारत, बांगलादेश, त्याचबरोबर ब्रह्मदेश यासारख्या आशियाई राष्ट्रांमध्ये हा आजार आढळतो. अमेरिकेसारख्या देशामध्ये हा आजार शक्यतो आढळत नाही. साऊथ अमेरिकेमधल्या काही देशांमध्ये हा आजार आढळतो. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये हा आजार आढळत नाही. इकॉनॉमिक इम्पोर्टन्सचा जर विचार केला, तर याच्यामध्ये जनावरांचं जे काही जीव जातो, त्याच्यातनं मोठा लॉस होतो. त्याचबरोबर आपलं दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होतं. त्याचबरोबर आपल्या जनावरांच्या गाभण राहण्याच्या जी काही प्रक्रिया आहे, याच्यावर सुद्धा मोठा परिणाम या आजारामुळे होतो. आणि जर एंडेमिक कंट्री म्हणजे कोणत्या-कोणत्या, ज्या-ज्या देशांमध्ये हा आजार आढळतो, याचा जर हिशोब करायचा झाला, तर 6.5 ते 21 बिलियन डॉलर एवढा लॉस या आजारामुळे होतो. आणि म्हणून या आजाराला आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्याचं किंवा दुग्ध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याचं अक्षरशः उद्ध्वस्त करणारा आजार आर्थिकदृष्ट्या असं म्हणता येईल. मित्रांनो, आपल्या माहितीसाठी सांगतो 1929 साली अमेरिकेमध्ये याचा शेवटचा आउटब्रेक आढळला होता. कॅनडामध्ये साधारणतः 1952 साली शेवटची केस आढळली. परंतु 1952 साली त्यांच्या 42 फार्मवर आजार आढळला आणि त्यांनी 5,000 जनावरांचं कलिंग केलं म्हणजे त्यांना अक्षरशः मारून टाकलं. तैवानमध्ये 1997 ला शेवटची केस आढळली. यूके म्हणजे इंग्लंडमध्ये 2001 ला शेवटची केस आढळली. साऊथ कोरियामध्ये 2011 ला शेवटची केस आढळली आणि 2017 नंतर जे काही मी सांगितलं आशियाई देश, आखाती देश आणि आफ्रिकेतले काही देश यांच्यामध्ये दरवर्षी आउटब्रेक होत आहेत. ज्या देशांनी 2010 मध्ये डॉक्टर वाकचुरे 2010 ला जपानमध्ये फार मोठा आउटब्रेक आला होता एका प्रॉव्हिन्समध्ये आणि ते 2010 म्हणजे जवळपास 3 महिने ते आउटब्रेक होता आणि त्याच्यात जवळपास त्यांनी 1 लाख जे गायी आहे, ते गायी आहे त्यांनी कल करून त्यांना म्हणजे युथेनेशिया दिलं होतं. म्हणजे हा इतका म्हणजे इव्हन डेव्हलप्ड वर्ल्डमध्ये सुद्धा लोकं फार घाबरतात. सगळे जे देश आहेत ते घाबरतात, की एकदा फूट अँड माउथ डिसीज आला, की मग ते फार प्रॉब्लेम क्रिएट करतो. बिलकुल. आणि सर 2001 ला सुद्धा
युनायटेड किंगडम म्हणजे ज्याचा आकार जर मित्रांनो आपण लक्षात घेतला तर महाराष्ट्रापेक्षा फार मोठा नाही हा देश. ज्याने एकेकाळी संपूर्ण जगावर राज्य केलं. त्यांच्याकडे 6.5 मिलियन म्हणजे 65 लाख जनावरांचं त्यांनी डिपॉप्युलेशन केलं किंवा त्यांना कल केलं होतं. जवळ-जवळ 3 बिलियन पाउंड्सचे लॉसेस त्यांनी सहन केले. परंतु त्यांनी या आजारावरती विजय मिळवला. टोटली त्यांना त्यावेळी $10 बिलियन तोटा या आजारापासून झाला. परंतु तेव्हापासून त्या देशामध्ये नवीन आजार किंवा नवीन पेशंट त्यांना मिळाला नाही. मित्रांनो, हा आजार कसा पसरतो? सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं, की ऑल सिक्रिशन म्हणजे जनावराच्या दुधामधनं, जनावराच्या अश्रूमधनं, जनावराच्या लाळांमधनं, त्याचबरोबर युरिनमधून सुद्धा हा आजार पसरू शकतो. वातावरणामध्ये हवेतनं सुद्धा आजार पसरू शकतो आणि हवेतनं पसरण्यासाठी राइट टाईम जर असेल, तर ज्यावेळी कडक ऊन नसतं म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस धुकं असतं, अशा दिवसांमध्ये खूप वेगाने हा आजार पसरू शकतो. असं म्हणतात, की दिवसाला एक साधारणतः 3 किलोमीटरपर्यंत हा व्हायरस हवेतनं प्रवास करू शकतो आणि त्यामुळे ज्यावेळी आउटब्रेक येतो, त्यावेळी पशुपालक असतील किंवा पशुवैद्यक असतील, की कडक उन्हाची वाट बघतात. जे काही ह्या व्हायरसने इन्फेक्ट झालेलं बेडिंग मटेरियल असेल, हे खाण्यात आलं किंवा ते चाटण्यात आलं, त्याचबरोबर चारा असेल जो कंटॅमिनेट झालेला आहे, त्याच्यातनं सुद्धा आजार जातो. अंगावर जर जखमा असतील किंवा डोळ्यामध्ये जरी लाळ पडली, तरी हा आजार दुसऱ्या जनावराला होऊ शकतो. डायरेक्ट कॉन्टॅक्टने सुद्धा आजार पसरतो. ज्या काही जखमा आहेत, तोंडातल्या असतील, खुरातल्या असतील, जिथे फोड येतात, तिथनं हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरू शकतो. मित्रांनो, फोमाईटमध्ये म्हणजे फोमाईटचा अर्थ असा आहे, की गोठ्यामध्ये ज्या काही वस्तू आहेत, मग तुमचं मिल्किंग मशीन असेल, तुमच्या बादल्या असतील, तुमची गव्हाण असेल, त्याचबरोबर गोठ्यात काम करणाऱ्या व्यक्तींच्या अंगावरील कपडे असतील, याच्यावर सुद्धा हा व्हायरस पसरू शकतो. गोठ्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या अक्षरशः पायामुळे सुद्धा म्हणजे त्यांच्या बुटावर सुद्धा हा व्हायरस येतो आणि जेव्हा ही व्यक्ती दुसऱ्या प्रिमाइसेसमध्ये जाते, त्यावेळेस हा व्हायरस तिकडे पसरू शकतो. मित्रांनो, आपण सगळ्यांना माहीत असेल, की आपण काय करतो, जेव्हा आजार येतो तेव्हा या आजाराला कंट्रोल करण्यासाठी आपण काय करतो, की चुन्याची मार्किंग करतो. म्हणजे फक्त चुन्याच्या फक्कीची लाईन मारतो. तर याने फारसं काही होत नाही. परंतु परिसरात जर आजार आला असेल, तर ज्या गोठ्यावर आजार आलाय त्यांनी सुद्धा आणि ज्यांच्या इथे आजार येऊ नये असं वाटतंय त्यांनी सुद्धा आपल्या दरवाजामध्ये जी काही डोअर मॅट असते म्हणजे थोडक्यात ज्याच्यावरती आपण पायपूस असते त्या मापाचं 2 फूट बाय 2 फूट आकाराचं जागेमध्ये जर मोठ्या प्रमाणात चुना टाकला आणि त्या चुन्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पाय व्यवस्थित त्याच्यावरती रब केले किंवा पाय पुसले आणि मगच गोठ्यात प्रवेश दिला, तर निदान पायाला लागलेला जो व्हायरस आहे, तो आपल्या गोठ्यामध्ये प्रवेश करणार नाही. याच्या व्यतिरिक्त सरांनी सांगितलं, की शेळ्या-मेंढ्या ह्या मेंटेनन्स होस्ट म्हणजे त्यांच्यामध्ये हा व्हायरस अनेक वर्ष जिवंत राहतो. डुकरं जे आहेत ते एम्प्लिफाइंग होस्ट म्हणजे डुकरांमधून जास्त प्रमाणात हा आजार पसरू शकतो आणि गायींमध्ये हे डिसीज इंडिकेटर म्हणजे पहिल्यांदा आजार आला तर गायीमध्ये दिसतो. त्या मानाने देशी गायी असतील किंवा म्हशी असतील यांच्यामध्ये हा आजार कमी प्रमाणात होऊ शकतो किंवा कमी त्रास त्यांना होतो. एक लक्षात घ्या, की कधीतरी रेअरली गायींमध्ये हा व्हायरस जो आहे तो एकदा इन्फेक्ट झाल्यानंतर 6 महिन्यापर्यंत त्यांच्या सोबत तो राहू शकतो. रेअरली कधीतरी असंही लक्षात आलंय, की अगदी 3 वर्षापर्यंत हा व्हायरस त्यांच्यामध्ये राहू शकतो. मॉर्बिडिटी हा आजार किती एखाद्या भागात आजार आल्यावर किती जनावरांना होऊ शकतो? तर मित्रांनो, जर लसीकरण केलं नसेल, तर 100% जनावरांना आजार होऊ शकतो. म्हणजे एखाद्या गावात आजार आला, हिवाळ्याचे दिवस असतील, तर त्या गावातल्या सगळ्या जनावरांना लसीकरण केलं नसेल, तर अख्ख्या जनावरांना आजार होऊ शकतो. आणि तो आजार कसा पसरवायचा आहे किंवा किती जनावरांना होईल, हे सगळं डिपेंड करतं त्यांचं लसीकरण झालंय का? त्यांना कुठल्या पद्धतीचा चारा किंवा न्यूट्रिशन मिळतंय, त्यांची स्वतःची रोगप्रतिकार शक्ती किती आहे, ह्या सगळ्या गोष्टीवरती हा आजार किती जनावरांना होईल हे ठरतं. मित्रांनो, आजारात मॉर्टॅलिटी आज महाराष्ट्रात, खास करून नगर जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात आणि इव्हन पंजाबमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती संकरित जनावरं मरताना दिसतायत. शेतकरी काळजीत पडलेत, की किती टक्के जनावरं मरू शकतात. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो,
मोठी जनावरं साधारणतः 1 ते 5% याच्यामध्ये केस फॅटॅलिटी आहे. म्हणजे जर 100 जनावरांना आजार झाला, तर 1 ते 5 जनावरे मरू शकतात. आणि कालवडी किंवा वासरांचा जर विचार केला, तर 0 ते 80% वासरं मरू शकतात. कॅन यू इमॅजिन 80% वासरांचा जीव हा व्हायरस घेऊ शकतो. शेळ्या मेंढ्यांमधल्या कोकराचा विचार केला तर 94% कोकरं या आजाराचे बळी पडू शकतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा आजार होतो. लक्षणांच्या बाबतीत मला वाटतं तुम्हाला नव्यानं सांगायची गरज नाही. फोड येतात, तोंडात येतात, पायाच्या मध्ये येतात. त्याचबरोबर मजल म्हणजे नाकाच्या जिथे घाम येतो त्या नाकाच्या भागावर जिथे केस नसतात तिथे येतात. सडांवर फोड येऊ शकतात. जनावर लंगडतं, चालायला त्रास होतो आणि कधी-कधी अक्षरशः नखी उकलून निघते, जे सरांनी सांगितलंय. काही-काही जनावरांमध्ये अबॉर्शन होतं म्हणजे गाबडतात आणि मृत्यूसुद्धा ओढावू शकतो. मला माहीत नाही माझी स्लाईड तुम्हाला दिसते की नाही, पण क्लिनिकल सायन्स जनावरांमध्ये तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. तोंडात, जिभेवर, ओठांवर, नाकावर, नंतर कासेवर आणि त्याचबरोबर जिथे-जिथे केस नाहीत अशा ठिकाणी फोड येतात आणि ते फुटतात. त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात सलायवा तोंडातनं लाळ गळते, तोंडावर फेस येऊ शकतो आणि अशा पद्धतीने जनावर चारा खाऊ शकत नाही. सो मित्रांनो, मी जे तुम्हाला सांगत होतो, की कुठे-कुठे लिजन असू शकतात. लिजनच्या बाबतीत सांगायची गरज नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की तोंडात, पायावर वेगवेगळ्या ठिकाणी फोड येतात. मोठ्या प्रमाणात लाळ गळते जनावराची आणि मग त्याच्यातनं अनेक प्रॉब्लेम्स येतात. मुख्यतः सरांनी सांगितलं, की जनावराच्या रक्तातली शुगर सुद्धा वाढते. सरांनी तेही कारण सांगितलं आपल्याला, की माणसाला जसं डायबिटीज कधी होतो, तर आपलं जे काही पॅनक्रियाज नावाचं एक ग्रंथी असते, त्याच्यातल्या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स नावाच्या ज्या काही सेल्स आहेत, त्याच्यावरती हा व्हायरस अटॅक करतो आणि मग ग्लुकोज टॉलरन्स कमी होतो आणि जनावराचं रक्तातलं साखर खूप वाढते. मी नुकत्याच अनेक ठिकाणी जनावरांची मुद्दाम साखर चेक करून शेतकऱ्यांना दाखवतो, की किती लॉस होतोय. आय थिंक डॉक्टर सचिनचा स्क्रीन आता आपल्याला दिसेल आणि आपल्याला हा व्हिडिओ दिसेल. हा व्हिडिओ जी काही आपल्याला जखमांची, पायाच्या जखमांची जी काही अ, काळजी घ्यायची आहे, त्याच्यासाठी आहे. कारण आजारातनं बरं होताना अनेक जनावरांना पायाच्या जखमा आहेत, त्या खूप त्रासदायक ठरतात. पायाच्या जखमा अक्षरशः 2-2 महिने पुरवतात. मित्रांनो, या व्हिडिओत मला माहीत नाही तुम्हाला दिसतोय का? परंतु सोप्या भाषेत सांगतो, हायड्रोजन पेरॉक्साईड ज्याला सोप्या भाषेत आपण फसफस म्हणतो, की जे टाकल्यानंतर फेस होतो. ते ते जे औषध आहे, तर ते आपण व्हिडिओ जिथे दिसतोय सर? नाक्यांना हां, दिसतोय. आय थिंक हा थोडा स्लो दिसतोय. मूव्ह होतोय, परंतु मी लोकांना सांगू शकतो. तर मित्रांनो काय दिसतोय होतं, दिसतोय. की याच्यामध्ये जो अ, पायाच्या जखमा आहेत त्या खोलवर असतात आणि यात वाढणारे जे जीवाणू आहेत ते थोडेसे ॲनारोबिक टाइपचे असतात, जे नॉर्मल अँटिबायोटिकला रिस्पॉन्ड करत नाही. आणि शेतकऱ्यांसाठी काळजीचा विषय असा असतो, की याच्यासाठी जे स्प्रे लागतात ते खूप कॉस्टली पडतात, महाग पडतात. 4 जनावरं जर पेशंट असतील, तर अक्षरशः 2च दिवसात किंवा 1च दिवसात स्प्रे संपतो. स्वस्तात जर उपचार करायचे असतील, तर मित्रांनो आपल्याला काय केलं पाहिजे, तर हायड्रोजन पेरॉक्साईड या औषधाचं त्या नख्यांच्या जखमांवरती स्प्रे करायचा आहे किंवा ते पिचकारीच्या स्वरूपात टाकायचंय. ते टाकल्यानंतर ते अगदी उतू गेल्यासारखं फेस तिथे तयार होतो आणि खोलवर असलेले हे जीवाणू आहेत, ते मारण्याचं काम हे औषध करतं. त्याच्यानंतर तुम्ही पोटॅशियम परमँगनेट म्हणजे जी जांभळे स्फटिक आहेत, ते पाण्यात चिमूटभर टाकले 2 लिटर पाण्यात, तरी जांभळा रंग तयार होतो. ते एका बिसलरीच्या बॉटलमध्ये भरायचे आहेत आणि बॉटलच्या मदतीने ते पायावरती, नखीवरती ते औषध अगदी ती नक्की चिळबळीत ओली होईल अशा पद्धतीने टाकायचं आणि सगळ्यात शेवटी आयोडीनचा तुम्ही स्प्रे त्या जखमेवर केला, तर मला वाटतं त्या जखमा लवकर भरून येण्यासाठी मदत होते. शेवटी मित्रांनो एक लक्षात घ्या, जनावर ज्या गोठ्यात उभं असतं, त्याच्या चिखलामध्ये, शेणामध्ये मोठ्या प्रमाणात जीवाणू असतात. जखम क्लीन केल्यानंतर जनावर ज्यावेळी चिखलात किंवा ओल्या जागेत पाय देतं, त्यावेळी अनेक लाखो जीवाणू त्या जखमेवरती अटॅक करू शकतात आणि म्हणून आपल्याला याच्यामध्ये दिवसातनं 2दा साफसफाई जर केली आणि टायलोसिन सारखं औषध जे शासकीय दवाखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे, उपलब्ध आहे. ते जर शासकीय दवाखान्यातल्या डॉक्टरांच्या मदतीने देऊन घेतलं, तर पायाच्या जखमा लवकरात लवकर बऱ्या होतात. याच्यामध्ये तुम्ही
मेगा हुप केअर किंवा ऑप्टिहुप सारख्या झिंक, कॉपर यासारखी वेगवेगळी बायोटीन यासारखे घटक असलेल्या पावडर जनावरांना दिल्या तर नख्यांची टोप न निघणे किंवा नख्यांना क्रॅक जाणे यासारखे आजार होत नाहीत. मित्रांनो, एक लक्षात घ्या, ज्यावेळी जनावराची नखी ही क्रॅक जाते किंवा तिचं टोपण निघतं, 2-2 महिन्यापर्यंत जनावर लंगडत राहतं. त्याच्या शरीराच्या वजनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. दूध उत्पादन क्षमता कमी होते. पुरेसे न्यूट्रिएंट चाऱ्याद्वारे त्याच्या पोटात न गेल्यामुळे ते गाभण राहण्यासाठी सुद्धा अडचणी येतात. त्यामुळे पायाच्या जखमा ह्या अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्यांची काळजी ही घेतलीच गेली पाहिजे. पायाच्या जखमांवर माशी बसून आसडी घालू नये म्हणून हिमॅक्स सारखं जे काही आयुर्वेदिक फ्लाय रिपेलंट म्हणजे माशा पळवणारा असा जो मलम आहे, तो जर जखमेच्या कडेने लावला तर पायावरती दिवसभर माशा बसणार नाहीत आणि त्या जनावराची नखी लवकर रिकव्हर होईल. मी डॉक्टर सचिन राणेंना विनंती करतो, की तोंडाच्या जखमांची कशी काळजी घ्यायची त्याचा व्हिडिओ प्ले करायचा प्रयत्न करावा. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल, की अनेक जनावरे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तोंडात जखमा असल्यामुळे चारा खाऊ शकत नाहीत. जखमा कुठे-कुठे असतात, फोड कुठे-कुठे येतात, तोंडात येतात, जिभेवर येतात, ओठांवर येतात आणि खालच्या बाजूने जनावरांना तुम्ही बघितलं असेल तर दात असतात, वरच्या बाजूने डेंटल पॅड असतो. जनावर कशाच्या साहाय्यानं कुठे उचलतं, तर त्याचे ओठ, त्याची जीभ आणि त्याचं जे डेंटल पॅड आहे याच्या मदतीने. आपण काय करायचंय, अर्धा लिटरचं नॉर्मल सलाईन घ्यायचंय. नॉर्मल सलाईन म्हणजे जे आपण जनावराला आय-व्हीला वापरण्यासाठी वापरतो, एन-एस आणि त्याच्यामध्ये 50 ते 60 मिली आपलं लिग्नोकेन हायड्रोक्लोराइड टाकायचंय. हे लिग्नोकेन हे एक लोकल अॅनेस्थेटिक आहे. म्हणजे जागेवर बधीर करण्याचं काम करणारं अॅनेस्थेटिक आहे. तुमचे डॉक्टर ऑपरेशनच्या वेळी वापरतात. सोप्या भाषेत लक्षात घ्या. नॉर्मल सलाईन नावाचं अर्धा लिटरची बाटली आणायची. तिच्यामध्ये 50 ml लिग्नोकेन टाकायचंय आणि जनावराच्या चारा घालण्याच्या 10-15 मिनिट अगोदर त्यांचं तोंड उघडून जिथे-जिथे जखमा आहेत त्याच्यावरती याचं पिचकारीच्या स्वरूपात ते पाणी मारायचंय. ते मारल्यानंतर मोठमोठ्या जखमा असलेल्या जनावराचं सुद्धा त्या जो काही पेनफुल असलेले माउथ अल्सर आहेत, ते काहीसे बधीर होतात आणि जनावरात या व्हिडिओत तुम्हाला थोडंफार दिसतंय, बँडविड्थ कमी असल्यामुळे कदाचित तो दिसत नाहीये प्रॉपरली. जो काही चारा तुम्ही त्यांना तोंडात द्याल किंवा गव्हाणीत टाकाल, तो खाण्याचा प्रयत्न ही जनावरे करतील. दाढीखाली जर आपण चारा दिला, तर ही जनावरे चांगल्या पद्धतीने अगदी मका असेल किंवा गिनी गवत असेल किंवा अगदी तुमच्या सोप्या भाषेत सांगायचं शेतकऱ्यांचं तर वाड्याच्या पोंगळ्या असतील, ज्या दाढीखाली दिल्या तर अशी जनावरं लिग्नोकेनच्या वापरानंतर चारा खातात आणि जेव्हा ती चारा खातात त्यावेळी त्यांचं लवकर रिकव्हरीसाठी आपल्याला मदत होते. शेवटी जी जनावरं तोंडात प्रचंड जखमा असताना फक्त मचमच आवाज येतो, मोठ्या प्रमाणात लाळा गळतात आणि फेस येतो, अशी जनावरं सुद्धा चारा खातात मित्रांनो आणि 5 ते 6 दिवस आपल्याला त्याची तोंडातली जखम बरी होण्यासाठी मिळते. परंतु त्या कालावधीत त्याने चारा खाल्ल्यामुळे त्याला इतर आजारांना बळी पडत नाही. मित्रांनो, एक लक्षात घ्या, या आजारामध्ये ज्या काही मृत्युकी होतात, त्यातलं एक नंबरचं कारण म्हणजे हृदयावर या व्हायरसचा होणारा परिणाम. सरांनी ते व्यवस्थित सांगितलं आपल्याला. हृदयावर जेव्हा परिणाम होतो, त्यावेळीच हे जनावर अचानक चारा खाताना आपल्याला कुठेतरी वाटतं, की चारा खायला लागलंय, बरं झालंय, ताप येत नाही, पण अचानक खाली कोसळतं आणि एक प्रकारे हार्ट अटॅक आल्यामुळे जीवानिशी जातं. मित्रांनो, माणसामध्ये तुम्ही बघितलं असेल, की हार्ट अटॅक या आजाराला लाखो रुपये खर्च करून सुद्धा काही माणसांना व्हेंटिलेटरवर घेऊन सुद्धा जगवता येत नाही. जनावरांच्या बाबतीत जे काही व्हेटरनरियन आहेत, त्यांच्या हातात फार कमी पर्याय असतात. त्यासाठी आम्ही आदरणीय समद सरांच्याच मार्गदर्शनाखाली सुद्धा काही नाविन्यपूर्ण थेरपी वापरत आहोत. त्याचा वापर करून काही जनावर वाचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करत आहोत. परंतु मी तुम्हाला सांगतो फारसं पशुवैद्यकाच्या हातात नसतं, ज्यावेळेस हृदयावर परिणाम होतो. नंबर 2चं जे कारण आहे ते म्हणजे न्यूमोनिया. न्यूमोनिया कदाचित हृदय फेल होत असताना देखील व्हायरल न्यूमोनिया होऊ शकतो किंवा पल्मोनरी कंजेशन आणि त्यामुळे होणारा इडेमा. म्हणजे फुफ्फुसामध्ये काही प्रमाणात पाणी तयार होतं, ज्यावेळेस हार्ट प्रॉपरली काम करू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्या जनावरामध्ये हा जो काही आजार आहे
किंवा न्यूमोनिया सारखे आजार, त्याचबरोबर जनावरांमध्ये पाश्चुरला मोल्टोसिडा किंवा ज्याला आपण घटसर्प म्हणतो, हा आजार दिसू शकतो. ह्या फोटोमध्ये तुम्ही बघताय, मी मुद्दाम लंगचा फोटो आहे. याच्यामध्ये फेस सुद्धा काही ठिकाणी तयार झालेला दिसतोय. फुफ्फुसामध्ये पाणी तयार झाल्यामुळं या कालवडीचा मृत्यू झाला होता. पुढच्या फोटोमध्ये कदाचित आपल्याला अजून व्यवस्थित दिसेल, की त्याच्यामध्ये रेड हिपॅटायझेशन ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे एक प्रकारे लिव्हरसारखा त्याचा आणि त्याच्यात तुम्हाला फेस दिसतोय. कुठेतरी मधल्या पांढऱ्या-पांढऱ्या रंगाचं जे दिसतंय, तो फेस आहे, की पोस्टमॉर्टममध्ये अशा पद्धतीने फेस त्या फुफ्फुसामध्ये तयार झालेला दिसतो आणि मग श्वास घ्यायला त्रास होऊन त्या जनावराचा मृत्यू देखील ओढवतो. कालवडींमध्ये हे मृत्यूचं प्रमाण खूप अधिक प्रमाणात आहे. मला वाटतं बऱ्याच गोष्टी सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलाय आणि त्यातनं आपल्या शंकांचं समाधान होईल असा प्रयत्न केलाय. हृदयावरती सुद्धा टायग्रॉइड हार्ट म्हणजे थोडेसे पांढऱ्या रंगाचे, म्हणजे जे काही मायोकार्डियल मसल आहे त्यात नेक्रोसिस होतं, त्याचेही काही फोटोग्राफ्स होते. तेही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. मीनवाईल मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, की आपली जी काही प्रश्न आहेत, ती तुम्ही जर आपला हात वर केला, तुमचे जे काही हाताचं चिन्ह दिसतंय, ते जर त्याच्यावर क्लिक केलं, तर तुमचा हात वर होईल आणि आमची टीम आता इथे फुफ्फुसाचा हार्टचा फोटो दिसतोय. पांढऱ्या रंगाचे जे स्पॉट आहेत ते या हृदयावरती झालेल्या परिणामाचे किंवा हृदयात जे काही नेक्रोसिस होतंय त्याच्या परिणामाचे रिझल्ट्स आहेत. तर आपण जे कोणी हात वर कराल त्यांना आम्हाला अनम्यूट करता येईल आणि तुम्ही तुमचा प्रश्न स्वतः विचारू शकाल. ज्यांना टाइप करता येतंय त्यांनी क्वेशन आन्सर किंवा चॅट बॉक्समध्ये आपला प्रश्न टाइप करावा, जेणेकरून आपल्याला जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर देता येईल. तोपर्यंत मी एक-एक प्रश्न घेतो. बिभीषण लेंडवे म्हणतायत, "व्हॅक्सिनेशन आता लगेच केले तर उन्हाळ्यामुळे काही अडचण येऊ शकते काय?" समज सर, आपल्याला जर ऐकायला येत असेल तर आपण आन्सर करू शकता? ऑर विल आय विल ट्राय टू आन्सर. ही इज आस्किंग व्हॅक्सिनेशन जर आता लगेच केले तर उन्हाळ्यामुळे काही अडचण येऊ शकते काय? बिभीषणजी, जरी उन्हाळ्याचे दिवस असले आणि आपण लसीकरण केलं, मुळात या आजाराचं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे वर्षात 2दा लसीकरण करायचंय. पहिलं लसीकरण सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात करायचंय आणि त्यानंतर मार्च-एप्रिलमध्ये लसीकरण करायचंय. उन्हाळा असू द्यात, हिवाळा असू द्यात, वर्षातनं 2दा लसीकरण करायचंय. फार झालं तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जनावरे अगोदरच स्ट्रेसमध्ये असल्यामुळे थोडंफार त्यांना ताप येऊ शकतो. त्याला पॅरासिटामॉलची ₹1.5 येणारी गोळी जनावराच्या वजनाच्या प्रमाणात तुम्ही देऊ शकता. 650 एमजीची गोळी साधारणतः 60 ते 80 किलो वजनाला देता येते. म्हणजे 300 किलो वजनापेक्षा अधिकच्या जनावरासाठी आपण पॅरासिटामॉलच्या 650 एमजीच्या 4 गोळ्या देऊ शकतो लसीकरणानंतर जर ताप आला तर. अदरवाईज मला वाटतं, की अधिकाधिक व्हॅक्सिनेशन ह्याच्यापेक्षा वेगळा मार्ग नाही. कारण पाश्चिमात्य देशांसारखं आपण जनावरांचं कलिंग करू शकत नाही. ते आपल्या देशाला परवडणारं नाही किंवा आपल्या देशातल्या गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार ते कायदेशीर दृष्ट्या देखील करता येणार नाही. कोणीतरी विचारलंय, अमोल माने विचारतायत, की व्हॅक्सिनेशन शेड्यूल काय असायला हवं? माझा आवाज येतोय का? कुणीतरी सांगू शकेल का? हो, येतोय. आवाज येतोय. अमोल मानेंनी विचारलंय, की व्हॅक्सिनेशन शेड्यूल वर्षातनं 2दा लसीकरण करायचंय. एक दिवाळीच्या साधारणपणे आधी म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये. दिवाळीच्या अगोदर यासाठी म्हणतोय, कारण साखर कारखाने सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जनावरांची इकडे-तिकडे देवाण-घेवाण होते आणि म्हणून आपल्याला सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये एकदा लसीकरण करायचं आणि त्यानंतर मार्चमध्ये. सरांनी मगाशीच सांगितलं, ज्या जनावराला आयुष्यात पहिल्यांदा लसीकरण करत आहोत, त्या जनावराला साधारणतः 3 महिन्याच्या वासराला 21 दिवसानंतर पुन्हा बूस्टर डोस द्यायचा आहे. आयुष्यात पहिल्यांदा लसीकरण करत असाल तर 21 दिवसाने पुन्हा बूस्टर डोस द्यायचा आहे. अदरवाईज दर 6 महिन्यांनी लसीकरण करायचंय. लसीकरण करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, की 3 महिने वयाच्या
कोणत्याही जनावराला आपल्याला सोडायचं नाही 3 महिन्याच्या पुढच्या. ती गाय गाभण असू देत, ती व्यायला असू देत किंवा दुधात असू देत, सरसकट लसीकरण करायचंय. लसीकरण करताना आपल्याकडे लसीकरणासाठी आलेले प्रत्येक पशुवैद्यक किंवा व्हॅक्सिनेटर, पशुधन पर्यवेक्षक हे त्या लसीची कोल्ड चेन म्हणजे ती बर्फावर वाहतूक होईल याची काळजी घेतीलच. आपण सुद्धा त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. शक्यतो गोठ्यातील प्रत्येक जनावराला नवीन निडल कशी वापरली जाईल याच्याकडे देखील लक्ष द्यायचंय. कारण जेव्हापासून गेल्या 3-4 वर्षापासून आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये LSD नावाचा आजार आलाय, तेव्हापासून आपल्याला नवीन निडल प्रत्येक जनावराच्या उपचारासाठी वापरणं अत्यंत गरजेचं होऊन बसलंय. याच्यानंतर FMD डॉक्टर कैलास सुतार विचारतायत, कालिदास सुतारजी विचारतायत, की FMD मध्ये IV फ्लुइड देऊ अच्छा. शकतो का? तर FMD मध्ये IV फ्लुइड द्यायचे की नाही द्यायचे, हे संबंधित पशुवैद्यक त्या जनावराचं जे हृदय आहे, त्याचे ठोके यांचा अभ्यास करून ठरवू शकतील. त्यामध्ये ते त्याच्या न्यूमोनिया झालाय की नाही याचाही अभ्यास करतील. फक्त एकच आहे, FMD मध्ये जे काही सलाईन द्यायचंय ते स्लोली दिलं जाईल. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे एखाद्या जनावराला खूप गरज असेल, परंतु त्याच्या हृदयावर विपरीत परिणाम व्हायरसमुळे झाला असेल, तर त्या जनावराला आपण सबक्युटॅनियस किंवा इंट्रापेरिटोनियल या मार्गाने देखील आपण इंट्राव्हेनस फ्लुइड देऊ शकतो. कारण सरांनी सांगितलं, की लाळेमधनं मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्सचा देखील लॉस होतो, फॉस्फरसचा देखील लॉस होतो आणि नंतर सुरुवातीला जरी शुगर वाढलेली असली, नंतरच्या स्टेजला कमी होते आणि सरांनी सांगितलं, की मेस्टास सारखे जे काही नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले, रुमेन प्रोटेक्टेड बनवलेले जे काही स्टार्स आहेत, त्याचा वापर केला पाहिजे. पुढचा प्रश्न मला वाटतं सुतार साहेबांचाच आहे. माउथवॉश करण्यासाठी आणि अल्सर फास्ट रिकव्हर होण्यासाठी काय यूज करू शकता? मित्रांनो, तोंड धुण्यासाठी मी मगाशी पाय धुण्यासाठी तुम्हाला पोटॅशियम परमॅंगनेट म्हणजे जांभळं पाणी सांगितलं. त्याच्यापूर्वी फसफस नावाचं औषध टाकायला लावलं, पण तोंडामध्ये हे दोन्ही औषध टाकायचे नाही. तोंडासाठी तुम्ही सोडा वॉटर घेऊ शकता. खायचा सोडा 1 लिटर पाण्यामध्ये 50 ग्रॅम टाका किंवा 50 ते 100 ग्रॅम किंवा 10 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम खायचा सोडा टाका आणि पंपाच्या मदतीनं किंवा बाटलीला छोटंसं नोझल लावून स्प्रे पंपचं तुम्ही तो जर खायचा सोडा तिच्या तोंडात जखमांवरती मारला आणि त्याच्यानंतर तोंडामध्ये आंबी हळद किंवा हळद पावडर कोरडी टाकली. सरांनी खूप पर्टिक्युलरली सांगितलंय, तुपामध्ये तयार करू नका मलम, कारण तो लावायला अवघड आहे आणि मग हाताने चोळायचं नाही. आंबी हळद टाका किंवा FMD QR मी मुद्दाम प्रॉडक्टचं नाव सांगतोय. मला माहित नाही कुणाचं आहे, परंतु त्याच्यामध्ये हर्बल प्रॉडक्ट आहेत. ज्याला आपण म्हणतो हिरडा, बेहडा यासारखी जी काही झाडं आहेत, त्याच्यापासून बनवलेली जी पावडर आहे, ती तोंडात जर कोरडी टाकली सोडा वॉटरने धुतल्यानंतर, तर ती आपोआप लाळेमुळे किंवा जिभेच्या हालचालीमुळे पसरते. जखमा लवकर भरण्यासाठी मदत होते. माणसाला ज्याप्रमाणे माउथ अल्सर होतात, त्या पद्धतीने आपण बी कॉम्प्लेक्स विथ झिंक, बिकोझिंक नावाच्या कॅप्सूल सुद्धा जनावरांना देऊ शकतो आणि त्याच्यापासून आपल्या जनावरांच्या लवकर जखमा बऱ्या होतील. दिवसातनं 2दा हे करायचंय. एक लक्षात घ्या, तोंडातल्या जखमांसाठी हाताने ते तोंड धुवायचं नाहीये, फक्त स्प्रे मारायचा आहे. आणि जखमा असताना चारा खावं म्हणून मगाशी सांगितलं तसं अर्धा लिटर NSच्या बॉटलमध्ये 50 ml लिग्नोकेन टाकायचंय. त्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. थोडंसं त्या जखमा बधीर करायच्या आणि मग दाढीखाली चारा द्यायचा प्रयत्न करा. लसीकरण केले आहे, परंतु खाणे बंद केले आहे, पाय वरती धरते आहे. हनुमंत पेचेजी तुमच्या गाईला खरकूत किंवा FMD नावाचा आजार झालेला दिसतोय. त्याचे योग्य ते उपचार करून घ्या. आपल्याला उपचार करण्यासाठी किंवा लसीकरण करण्यासाठी काहीसा उशीर झालाय असं मी म्हणू शकतो. अमोलजी माने विचारतायत, की FMD या आजारासाठी कोणतं व्हॅक्सिनेशन फायदेशीर आहे? FMD फक्त किंवा ट्रायवॅक ज्याच्यामध्ये HS, BQ आणि FMD. मित्रांनो, भारत सरकारच्या वतीने 5 वर्षासाठी या आजाराच्या लसीकरणासाठी 13,000 कोटीचा निधी देण्यात आलेला आहे आणि या
निधी अंतर्गत NADCP म्हणजे राष्ट्रीय रोग नियंत्रण अभियान अंतर्गत FMD पी नंतर त्या व्यतिरिक्त ब्रुसेला PPR शेळ्यांमधल्या ह्या 3 आजारांचं लसीकरण केलं जातं. शासनाच्या पॉलिसीनुसार फक्त FMD व्हॅक्सिन दिलं जातं. प्लेन FMD. त्यांचं असं म्हणणं आहे किंवा त्यांचं असं ऑब्झर्वेशन आहे, की प्लेन FMD व्हॅक्सिन दिलं तर जास्त इम्युनिटी मिळते. परंतु बाजारामध्ये तुम्हाला HS, BQ आणि FMD या तीनही आजाराची लस उपलब्ध आहे. त्याचा फायदा असा होऊ शकतो, की या आजारामध्ये मगाशी मी सांगितलं, की न्यूमोनिया जो होतो तो HS नावाच्या आजारामुळे होत असतो. तर तो आजार आपल्याला कुठेतरी कंट्रोल करता येईल. डॉक्टर संतोष पालवे साहेबांनी विचारलंय, हाऊ टू मिनिमाइज रिस्क ऑफ कार्डियाक अरेस्ट. समज सर जर असतील तर तेही उत्तर देऊ शकतील. मी त्यांना विनंती करतो, की सर आपण स्वतःला अनम्यूट करावं किंवा मी उत्तर सांगेल, त्यात जर काही ॲड करावं वाटलं तर नक्की करावं. हार्टची कार्डियाक अरेस्ट मिनिमाइज करणं हे फारसं सोपं नाही. या व्हायरसची अफिनिटी आहे कार्डियाक मसलकडे. आपण फक्त उपाय करायचा, प्रयत्न करायचा म्हणून व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम असलेलं इंजेक्शन किंवा तोंडावाटे देण्याचं औषध एकदा का गोठ्यामध्ये आजार आला, की आपल्या जनावरांना देऊ शकतो किंवा शेजारच्या जनावरांना गोठ्यात जरी आजार आला असेल, तरी सुद्धा व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम याचा वापर आपल्या जनावरांना 1 दिवसाआड जरी केलात तरी चालेल. साधारणतः 3 ते 5 दिवस द्या. थोडीशी कार्डियाक रिस्क मिनिमाइज होईल. ज्यावेळेस तुम्हाला कार्डियाक अरिथमिया दिसतील, अशा वेळी काही नाविन्यपूर्ण प्रयोग आहेत, जे माणसामध्ये वापरले जातात. त्यांचा वापर आपल्याला करावा लागेल. मुद्दाम पशुपालकांसमोर त्या गोष्टी मी सांगत नाही, कारण ते जनावरांमध्ये अप्रूव्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल नाहीत. परंतु एक एन्थुसियास्टिक व्हेटरनरियन म्हणून आपल्यापैकी अनेक जण काही मार्गदर्शक व्हेटरनरियनच्या मार्गदर्शनाखाली त्याचा वापर करतात. माणसामध्ये ज्याप्रमाणे कार्डियाक प्रोटेक्शनसाठी प्रयत्न केले जातात, तसे आपण करू शकतो. पुढचा प्रश्न मला वाटतं आपण तो कव्हर केला होता. कोणतं IV फ्लुइड दिलं पाहिजे? डॉक्टर राजेंद्र गुजराती सरांनी विचारलंय. तर सर, मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रोलाइटचा लॉस होतो, त्यामुळे RL रिंगर्स लॅक्टेटचा वापर आपण करू शकतो आणि जर लेट स्टेज असेल, तर आपण रिंगर्स लॅक्टेट विथ डेक्स्ट्रोज 20% चा सुद्धा वापर करू शकतो. परंतु हे खूप स्लो दिलं पाहिजे किंवा सबकट किंवा सरांनी सांगितलं तसं इंट्रापेरिटोनियल मार्गाने याचा वापर करता येईल. कोणीतरी विचारलं IV फ्लुइडचा वापर करू शकतो का? तर मगाशीच सांगितलं, संबंधित पशुवैद्यक त्यांच्या एक्सपर्टाइजवर प्रत्यक्ष त्या जनावराची असलेली कंडिशन याच्या आधारावरती निर्णय घेऊ शकतात. अजून मी मुद्दाम चॅट बॉक्स मधले प्रश्न घेतोय. माउथवॉश करणे, लसीकरण केले आहे, आजार झालाय. व्हॅक्सिन LR अच्छा कोणीतरी लिहिलंय डॉक्टर अमोल मोळकरांनी FMD क्युअर पावडर LR फार्माची आहे. मला माहीत नव्हतं. धन्यवाद अमोलजी. मला वाटतं प्रश्न जे चॅट बॉक्समध्ये लसीकरण कालच केले आहे. लसीकरण केले आहे, पण गाय खाणे बंद केले आहे. पाय वरती धरते. हनुमानजी पेचे, मला वाटतं तुमच्या गाईला कालच केलंय. कोणत्याही लसीकरणानंतर पूर्ण इम्युनिटी डेव्हलप होण्यासाठी 21 दिवसाचा कालावधी लागतो. तुमच्या गाईला कदाचित FMDची बाधा झालेली असू शकते. तुमच्या इथल्या पशुवैद्यकांना बोलवा आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या. डेफिनेटली राजेंद्र गुजराती सर म्हणाले, लेव्होमिसॉल इंजेक्शन विल बेनिफिट टू बूस्ट द इम्युनिटी. लेव्होमिसॉल असेल, व्हिटॅमिन ई असेल, सेलेनियम असेल, AD3E इंजेक्शन असेल, या सगळ्या गोष्टी आणि त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं पौष्टिक हिरवा चारा हा इम्युनिटी बूस्टर म्हणून यापेक्षा वेगळी कुठलीच गोष्ट नाही. वर्षभर आपल्या जनावरांना जर तुम्ही पौष्टिक चारा दिला, संतुलित खाद्य दिलं, मिनरल मिक्सचर दिलं आणि सोबत लसीकरण केलं, तर लाळ्या खुरकूत या भयानक आजाराची सुद्धा काय बिशाद आहे तुमच्या गोठ्यावर पाय ठेवायची. तर मला वाटतं लाळ्या खुरकूत आजारात सागरजी सरोदे विचारतायत, की न्यूमोनिया झाला तर कोणती औषधे वापरली जावी? न्यूमोनियासाठी वेगवेगळी अँटिबायोटिक वापरली जातात. रेस्पिरेटरी ॲक्टिंग नुसती अँटिबायोटिकच नाहीत, तर त्याच्यासोबत न्यूमोनियामध्ये बऱ्याच वेळा इडेमा होतो. त्याच्यासाठी डायुरेटिक वापरली पाहिजे.
आणि अँटिबायोटिक एरिया स्पेसिफिक आहेत. सागर सरोदे, तुम्ही ज्या भागातनं येता त्या संगमनेर सारख्या भागात मार्बोफ्लॉक्सासिन किंवा सेफ्टिओफर टॅझोबॅक्टम सारख्या औषधाशिवाय पर्याय राहिला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर आपण जर कोकणासारख्या भागात गेलो किंवा विदर्भ मराठवाड्यात गेलो तर निमोनियासाठी साधं डायक्रेस्टिसिन किंवा इव्हन ऑक्सी किंवा एन्रोफ्लॉक्सासिन सुद्धा चांगलं रिझल्ट देऊन जातं. कोमॉर्बिड डिसीजेस, आरिफ शेख सरांचा प्रश्न आहे की कोमॉर्बिड डिसीजेस ह्याच्यासोबत काय असू शकतात? तर निमोनिया होऊ शकतो, आपण आत्ताच चर्चा केली, किंवा ज्याला आपण घटसर्प म्हणतो. संकरित जनावरांमध्ये थायलेरिया सारखा आजार सुद्धा याच्यामध्ये होऊ शकतो. मित्रांनो, या आजारामध्ये उपचाराची सुरुवात करताना सुरुवातीला व्हायरल डिसीज आहे म्हणून आपण अँटिबायोटिक, जी साधी अँटिबायोटिक आहे, ऑक्सी-एल-ए आहे, एन्रो-एल-ए आहे किंवा बेन्थिप्रिन 3P सारखं लॉंग ॲक्टिंग पेनिसिलिन आहे किंवा तुम्ही लॉंग ॲक्टिंग सल्फा ट्रायमिथोप्रिमचा सुद्धा वापर करू शकता. साधी औषधं सुरुवातीच्या 5 दिवसापर्यंत वापरा. त्यानंतर जर कॉम्प्लिकेशन दिसलं, मग ते न्यूमोनिया असेल किंवा थायलेरिया असेल, त्याप्रमाणे आपण आपल्या उपचाराची दिशा ठरवा. साधी औषधं सुरुवातीला वापरली, तर नंतर कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर चांगली औषधं वापरायला आपल्याला संधी उपलब्ध होऊ शकते. डॉक्टर, मला प्रश्न विचारायचा नाहीये, परंतु आपल्याकडे खेड्यांमध्ये एक समज आहे की बोंबील किंवा वशट जे असतात, बोंबील वगैरे मासे, याचं पाणी त्या तोंडात दिल्याने तो आजार बरा होतो. तर हा प्रयोग कुणी करू नये, कारण याच्यामुळे अजून जखमा ज्या आहेत वाढत जातात. अगदी पायावर माश्या बसतात. तर हाच एक चुकीचा समज आहे. या लोकांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे. येस, येस. व्हेरी राइटली सेड. डॉक्टर आरिफ शेख हे एक तज्ञ पशुवैद्यक म्हणून नावाजलेले आहेत. त्यांच्याबद्दल अनेक लोकांना माहीत आहे. सरांनी अतिशय योग्य मार्गदर्शन केलं. काही लोक अगदी अंडी सुद्धा फोडून टाकतात. तर ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. त्याच्यामुळे इकोलाय सारखं इन्फेक्शन किंवा त्या जखमा अजून कॉम्प्लिकेट होऊ शकतात. त्यामुळे असे काहीच प्रयोग करू नका मित्रांनो, पशुपालक मित्रांनो. जनावर चारा कसं खाईल याच्यावर लक्ष ठेवा. हा सुरुवातीचे 5 दिवस ताप येणार आहे. त्या तापाला कमी करण्यासाठी प्लेन पॅरासिटामॉल सारख्या गोळ्या वापरा. खूप स्वस्तात मिळतात. ₹1.5 ला 650 mg येते. म्हणजे तुम्हाला जर 4 ते 5 गोळ्या जरी द्यायला लागल्या, तर 6 ते 7 रुपयात तुम्ही 5-6 तास तरी ताप कमी करू शकता आणि ह्या कमी झालेल्या तापात जनावर चारा खाऊ शकतं. सरांनी सांगितलं तसं कुठलीही अघोरी प्रयोग करू नका. रामभाऊ वदक, आपल्याला काही विचारायचंय किंवा अजून? हा गजाननजी. हॅलो हां. हॅलो हां, बोला. सर. हा बोला. डॉक्टर प्रमुख. बोला. प्रमोदजी पावशे बोला. हॅलो, आवाज येतो ना सर? हो, येतोय. बोला वदक साहेब. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन झालं. फक्त एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण LSD मध्ये बघितलं किंवा बऱ्याचदा प्लाझ्मा थेरपी वापरली जाते बऱ्याच आजारांमध्ये. जनावरांमध्ये पण आपण आणि माझ्या मते आपले दत्तर डॉक्टर यांनी ती बऱ्यापैकी त्याचे व्हिडिओ शेअर केले होते मागच्या वर्षी. तर यामध्ये काही असं चान्सेस आहेत का प्लाझ्मा थेरपी वापरण्यामध्ये? आजारातनं बऱ्या झालेल्या जनावराचा प्लाझ्मा आपण देऊ शकतो, परंतु याच्यामध्ये कधी-कधी रिएक्शन येण्याची पण शक्यता असते, म्हणून तो वापरला जात नाही आणि ती 100% प्रूव्हन थेरपी नाहीये. त्यामुळं त्याच्यातनं काय करतोय आपण, तर रेडीमेड इम्युनिटी आजारी जनावराला देण्याचा प्रयत्न करतो आणि जनावर त्याच्यातनं कसं बरं होईल. मुळात या आजारामध्ये जनावराचं जे काही मृत्यू होतात, हा खरा कॉज ऑफ कन्सर्न आहे. शेतकऱ्यांसाठी काळजीचा विषय. या आजारात म्हटलं तर कधी-कधी आउटब्रेकमध्ये मृत्यू होतात. हा महत्त्वाचं कारण आहे. मित्रांनो, जर आजार वाढला, आजार बळावला आणि हृदयावर जर एकदा परिणाम झालेला असेल, तर तुम्ही प्लाझ्मा जरी दिला तरी फारसा उपयोग होणार नाही किंवा जनावरांना न्यूमोनिया जरी झाला असेल आणि तो मग सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शनने कॉम्प्लिकेट होऊ शकतो. तर अशा केसमध्ये देखील आपण त्याला प्लाझ्मा देऊन फारसा उपयोग होणार नाही आणि ती तेवढी प्रूव्हन थेरपी नाहीये. त्याच्याबद्दलचं जे काही तांत्रिक नॉलेज आहे ते वेटरनरी फील्डमध्ये नाही आणि माणसात सुद्धा कोरोनामध्ये आपण पाहिलं असेल, की प्लाझ्मा थेरपी वापरून पाहिली, परंतु ती तेवढी पॉप्युलर नाही होऊ शकली. त्याच पद्धतीने आहे. चॅट हा डॉक्टर बॉक्समध्ये साहेब, आवाज अजून येतो एक का? प्रश्न. हॅलो हां, येतोय. बोला. हॅलो, आवाज येतो का?
तर आपल्याला येतोय. याच्यामध्ये फेब्रुवारी बऱ्याच वेळेला आयव्ही देण्याचा मोह होतो किंवा आयव्ही देणं गरजेचं वाटतं. तर मार्केटमध्ये रिंटोज बिटावरल आहे किंवा असे बरेच प्रकारचे जे आपण डिहायड्रेशन कमी होणारे जे पावडर उपलब्ध आहे, तर त्याचा वापर केला तर चालेल का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे गोठ्यामध्ये जी फवारणी करायची, मगाशी जे सांगितलं की ते जे आपण अँटीबायोटिक वापरणार किंवा अँटीसेप्टिक वापरणार आहे, त्याच्याऐवजी आपण जर चुना आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम, मला वाटतं कॅल्शियमचं प्रमाण, कॅल्शियम क्लोराईड ना काय असतं चुन्यामध्ये, तर त्याचा वापर केला त्याची फवारणी केली चालेल का? मला वाटतं प्रमोदजी पावसे यांनी खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ते स्वतः 35-40 वर्ष पशुधन पर्यवेक्षक म्हणून त्यांनी काम केलंय आणि त्यांचं जे म्हणणं आहे, की आयव्ही देण्याचा मोह आवरत नाही. मोह आवरत नाही म्हणण्यापेक्षा त्याची गरज जाणवते. का? तर जनावराला डिहायड्रेशन होतं, मोठ्या प्रमाणात लाळा गेलेल्या असतात. त्यातनं वॉटरचं फ्लुइडचा लॉस होतो. त्याचबरोबर जनावर पाणी पित नाही, चारा खाऊ शकत नाही. मग अशा केसमध्ये त्याच्या हृदयाचे ठोके मॉनिटर करून संबंधित पशुवैद्य खरोखर निर्णय घेऊ शकतात, आयव्ही द्यायचं की नाही द्यायचं. द्यायचं असेल तर आर-एल आणि थोडं 5-6 दिवसापेक्षा पुढचा डिसीज असेल, तर तुम्ही एकदा का ग्लुकोज लेव्हल कमी झाली, की तुम्ही त्याला रिंगटोज किंवा इंटरलाइट सारखं सलाईन देऊ शकता. परंतु ते स्लो द्यायचं आहे. आता त्याच्याही पलीकडे आदरणीय समर्थ सरांनी सांगितलं, की फास्ट फ्लुइड द्यायचं असेल, जनावराचं शरीर थंड नसेल, तर सबक्युटॅनियस म्हणजे कातडीखाली तुम्ही देऊ शकता किंवा इंट्रापेरिटोनियल म्हणजे त्याच्या कुशीमध्ये डायरेक्ट पोटात त्याच्या आपल्याला मधला जो पोकळी आहे त्याच्यात सलाईन सोडता येतं. सलाईन आयव्ही देण्याऐवजी जर पोटाच्या पोकळीत दिलं तर 15च मिनिटात, आयव्ही दिलं तर लागलीच रक्तात जातं आणि पोटाच्या पोकळीत इंट्रापेरिटोनियल जर दिलं तर 15 मिनिटात ते पोहोचतं आणि त्यामुळे मित्रांनो अशा केसमध्ये आपल्याला त्या जनावराला वाचवायला मदत होते. परंतु हे सगळं करत असताना थोडंसं हृदयाचे ठोके सुद्धा बघितले पाहिजेत. इरेग्युलर होत असतील तर मात्र खूप कॉशियसली दिलं पाहिजे. परंतु तरी सबक्युटेनियस किंवा आयपी द्यायला काही अडचण नाही. आणि फवारणीच्या बाबतीत सोडा बायकार्बची फवारणी करा. ती अंगावर करा, गव्हाणीत करा जनावराच्या. जनावराच्या अगदी वातावरणात करा. काही हरकत नाही. चुन्याची फक्की किंवा चुन्याची पावडर जी आहे ती गोठ्याच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ मी मगाशी सांगितलं तसं 2x2 च्या जागेत करा. मी काही व्हिडिओ बनवले होते, परंतु आय थिंक अनफॉर्च्युनेटली ते दिसत नाहीयेत. 2x2 चं जी काही पायपूस असते त्या मापाचं चुना टाकून घ्या जाड थर आणि त्याच्यावर पाय बुडवल्याशिवाय माणसाला आत येऊ देऊ नका. बायोसिक्युरिटी जे आपण म्हणतो, महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रात जिथे संकरित जनावरांची संख्या खूप आहे, अशा भागामध्ये लोकवस्ती इतकी दाट आहे, की आपल्या शेजाऱ्या-पाजारांची जनावरं अक्षरशः काही फुटावर, 100 फुटावर असतात आणि जिथे व्हायरस, पोषक हवामान जर असेल, थंडी असेल, धुकं असेल, तर दिवसाला 3 किलोमीटर प्रवास करू शकतो. अशा परिस्थितीत आपल्याला या व्हायरसचा प्रवास थांबवणं किंवा त्याचा स्प्रेड होणं थांबवणं अवघड आहे. परंतु जेवढी गोष्ट आपल्या हातात आहे, आजारी गोठ्यातली माणसं आली नाही पाहिजेत. उपचारासाठी आलेल्या डॉक्टरांच्या हात धुवायला साबण द्या आणि त्यांना पाय चांगल्या पद्धतीने चुन्याच्या फक्कीवर पुसूनच मध्ये यायला लावा. मी काही ग्रुपवर मुद्दाम ज्या गोष्टी दाखवू शकलो नाही, ते शेअर करायचा प्रयत्न करेन. ज्यांना कुणाला पाहायला भेटतील त्यांना विनंती आहे, की अधिकाधिक पशुपालकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचवाव्यात. सो अजून कोणाचा काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. सागर सरोदे विचारताय, हार्मिन फ्लुइड दिले तर चालेल का? एका गाईला किती दिले गेले पाहिजे? हार्मिन हे अमिनो ॲसिड आहे. जनावरांच्या शरीरातील प्रोटीन जर कमी झाले, तर त्या केसमध्ये आपण ते देऊ शकतो. एफ-एम-डीमध्ये सहजासहजी त्याची गरज पडत नाही. तिच्या शरीरातलं रक्त कमी झालं असेल, प्रोटीन कमी झालं असेल, तर नक्कीच ते देता येऊ शकतं. पुढचा कोणाचा प्रश्न असेल तर कृपया हात वर करून विचारावा. गजानन जी आई विल रिक्वेस्ट यू अगर किसी का हैंड रेज है, आरोटे सुभाष जी है जिन्होंने हैंड रेज किया है, उनको अनम्यूट कर दीजिए सो दैट ही कैन आस्क द क्वेश्चन. Yes, sir. Now everyone can unmute themselves and ask their question. ओके. ज्यांना कुणाला प्रश्न आहे ते स्वतःला अनम्यूट करू शकतात आणि प्रश्न विचारू शकतात. चॅट बॉक्स मधले जवळजवळ सगळे प्रश्न उत्तर देऊन झालेत. हा बोला आरोटे, डॉक्टर आरोटे बोला. हॅलो सर. बोला. सर काय बोला, होतं, आपण आवाज येतोय. लसीकरण करताना 1000-2000 केस मध्ये एखाद्या गाईचं अबॉर्शन होऊ शकतं, होतंय कधी कधी.
तर ते शेतकऱ्यांमध्ये थोडी नाराजी, तर त्याला काय करता येईल आपल्याला लोकांना? मला वाटतं 10,000 किंवा 1,00,000 जनावरांमध्ये एखादं अबॉर्शन कुठल्याही आजाराच्या लसीकरणामुळे होत असेल, तर त्याचा विचार बिलकुल नाही केला पाहिजे. आपल्यासाठी हा आजार आपल्या गोठ्यात येऊ नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. गोठ्यात जर आजार आला, तर अक्षरशः शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं झालं, तर रडायला माणूस भेटत नाही, तोंड जोडायचं मशीन घ्यावं लागतं. त्यामुळे लाखात एखाद्या गाईचं अबॉर्शन होत असेल, तर त्याचा विचार करू नका. सरसकट लसीकरण केलं पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 3 महिने वयापेक्षा पुढच्या प्रत्येक जनावराचं करा. समद सरांनी त्याच्यापुढे जाऊन सांगितलं, की ज्यांना 2 खुर आहेत त्या शेळ्या मेंढ्यांचं सुद्धा लसीकरण करा. महाराष्ट्रातल्या पशुपालकांनी यावर्षी अनुभवलंय, की मेंढ्यांमध्ये सुरुवातीला आजार सुरू झाला आणि तो नंतर मोठ्या गायींचा जीव घेऊन गेला. त्यामुळं लसीकरणाच्या बाबतीत बिलकुल हयगय करू नये. कोल्ड चेन मेंटेन करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. धन्यवाद. अजून कोणाचा प्रश्न असेल विचारा. कुणीतरी विचारलंय चारा आणि पेज. मला प्रश्न दिसला नाही. चारा किंवा खाद्याची पेज करून जनावरांना हळू-हळू करून तोंडावाटे दिलेत चालेल का? काहीच हरकत नाही. फक्त जनावर चारा खात नसेल, तर नुसतं पेज किंवा खाद्य द्यायचा प्रयत्न केला तर ॲसिडोसिस होऊ शकतो. कारण त्यांचं पोट हे चारा पचवण्यासाठी बनलंय, खाद्य पचवण्यासाठी नाही. हे आपण जर लक्षात घेऊन त्याप्रमाणे कारवाई केली तर हरकत नाही. मी मगाशी सांगितलं चारा खात नसेल तर लिग्नोगेनचं पाणी तोंडात टाका. जनावर 100% चारा खाईल. गाईला 8 महिने झाले. आप्पासाहेब डोकेंनी विचारलंय. आप्पासाहेब काहीच काळजी करू नका. 8 महिने नाही 9 महिने 8 दिवस झाले असतील. उद्या व्याणार असेल तरी आज लसीकरण करून घ्या. लसीकरणात हायगाई आपल्याला परवडणारी नाही. पुढचा कुणाचा काही प्रश्न असेल तर नक्की विचारावं स्वतःला अनम्यूट करून. अदरवाईज आपण थांबवू शकतो. कुणाचा आहे काही प्रश्न? मला वाटतं आजचे प्रश्न संपलेले आहेत. आम्ही प्रयत्न केला अधिकाधिक प्रश्नांना. हां, बोला. विजयजी बोला. हॅलो. हां, बोला. कर्करोगाचे प्लेटलेट वगैरे कमी होतात का सर? कुठलाही व्हायरल डिसीज असेल तर प्लेटलेट कमी होऊ शकतात. कारण व्हायरस हा इंट्रासायटोप्लाझ्मिक किंवा इंट्रासेल्युलर पॅथोजन असतो आणि त्यामुळे प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. प्लेटलेट कमी झाल्या तरी घाबरायचं कारण नाही. व्हायरल इन्फेक्शन कव्हर झालं तर त्या परत नॉर्मल येतात आणि आजकाल बाजारामध्ये पपया लीफ एक्स्ट्रॅक्टचे अनेक प्रॉडक्ट येत आहेत किंवा तज्ञ पशुवैद्यक त्यांच्या पद्धतीने वेगवेगळी औषधं वापरून प्लेटलेट नॉर्मल आणू शकतात. पण त्या मॉनिटर केल्या पाहिजे. परंतु लंपी स्किन डिसीज या आजारात जेवढ्या प्रमाणात प्लेटलेट डाऊन होत होते, तेवढ्या प्रमाणात एफएमडी होत नाहीत. बघा 9890102700 कुणाचा नंबर आहे? त्यांना काही प्रश्न असेल तर विचारा. हॅलो. बोला. सर अमोल मला माने एक बोला. क्वेश्चन होतं की मी एफएमडीचं जे व्हॅक्सिनेशन आहे ते डिसेंबर एंडला माझं झालेलं होतं. तर आता परत रिपीट मी मार्चमध्ये करू शकतो का 3 महिन्याच्या ब्लॉकमध्ये? नाही, तुम्ही अगोदर लसीकरण केलं असेल तर शक्यतो 6 महिन्यांनी करावं. मी तुम्हाला सजेस्ट करेल, की तुमचं शेड्यूल हळू-हळू ओके. सप्टेंबर, ऑक्टोबरवर आणा. म्हणजे काय करायला ओके, लागेल आता 5 महिन्यांनी करा. 5-5 बरोबर. महिन्यांनी करत तुम्ही साधारणतः 2 वर्षात सप्टेंबर, ऑक्टोबरवर याल. सप्टेंबर, ओके. ऑक्टोबर यासाठी सांगतो, की साखर कारखाने सुरू व्हायच्या 1 महिना आधी लसीकरण करून घेतलं, तर आपण बरोबर. निर्धास्त झोपू शकतो. शेवटी आपला हा बरोबर. व्यवसाय आहे. जनावरं आपण बरोबर. हौस म्हणून पाळत नाही. त्याच्यातून 2 पैसे आपल्याला मिळाले पाहिजेत. मी तर नेहमी म्हणतो, आपल्या दारात बांधलेली जनावरं ही माणसं जगवण्याचं काम करतात. म्हणून ती आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, आपल्या घरातल्या किराण्याची व्यवस्था करण्यासाठी त्या गाईचं दूध हे भरभरून डेअरीत गेलं पाहिजे. दर 15 दिवसाला किंवा 10 दिवसाला आपल्या खात्यात त्याचा योग्य तो मोबदला आला पाहिजे. तर आपलं आयुष्य सुखकर होऊ शकतं आणि ते व्हायचं असेल, तर आपल्याला एफएमडी लसीकरण वर्षातनं 2दा केलंच पाहिजे. त्याच्यासोबत आपल्याकडं सगळ्यात मोठा कॉमन आजार म्हणजे थायलेरिया याचं लसीकरण देखील केलं पाहिजे. ओके सर, थँक यू. हॅलो. हां, डॉक्टर. बोला.
आरिफ सर बोला. हा, लाळा खरकूत रोगामध्ये बऱ्याच वेळा गायीच्या सडाला सुद्धा फोड येतात आणि अशा वेळेस काही केसेस मध्ये बघितले का ते फोड माणसांच्या हातावर, जे कुणी गाय पिळतात त्यांच्या हातावर येतात, अगदी म्हणजे त्यांना ताप पण येतो, फार दुखरं होऊन जातं. तर अशा वेळेस लोकांनी गाय पिळताना काय काळजी घेतली पाहिजे आणि त्या सडावर काय काय आपण औषध योजना करू शकतो हे कृपया सांगावं. मित्रांनो, लाळा कर्करोग आजार हा फार रेअरली झुनॉटिक आहे. झुनॉटिक म्हणजे काय? जनावरातून माणसात येणे किंवा माणसातून जनावरात जाणे. फार रेअरली आहे. सरांनी सांगितलं हे जास्त कॉमनली आपल्याला काउपॉक्समध्ये मिळतं. परंतु एफ-एम-डीमध्ये सुद्धा रेअर काही रिपोर्ट आहेत, माणसांना हा प्रॉब्लेम होऊ शकतो. आपण त्याच्यासाठी सडांना डिसइन्फेक्टंट लावून घेतलं पाहिजे. डिसइन्फेक्टंट म्हणजे काय? सोप्या आणि स्वस्तातलं म्हटलं तर आयोडीन जर घेतलं, ते साड त्याच्यात बुडवून घेतलं, त्यानंतर आपण हाताला सुद्धा डिसइन्फेक्टंट लावून आणि मग मिल्किंग करा. दूध काढा. दूध काढल्यानंतर हात स्वच्छ साबणाने धुवा. म्हणजे हा आजार आपल्याला माणसाला काही त्रास देऊ शकणार नाही. डॉक्टर राजेंद्र गुजराती सरांनी लिहिलंय की एकदम डॉक्टर साहेब बरोबर बोललात, की जनावरे आपण पाळत नसून ते पशुपालकाला पाळतात असे आपण म्हणू शकतो. अगदी खरं आहे. मी तर नेहमी सांगतो माझ्या जवळच्या माणसांना, की जनावरं किंवा दुभत्या गायी जर घरी नसत्या, तर अनेक पशुपालकांची, शेतकऱ्यांची मुलं हे शिक्षण घेऊ शकणार नाहीत. इतकं महत्त्व या पशुपालकांना ह्या पशुधनाला पशुपालकाच्या किंवा शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये आहे. माझ्या स्वतःचं उदाहरण सांगायचं झालं तर मला माहिती आहे, जर माझ्या घरी 97-98 साली वडिलांनी 25 ते 40 लिटर दूध देणाऱ्या 5 गायी पाळल्या नसत्या, तर मी जनावराचा देखील डॉक्टर होऊ शकलो नसतो, मेरिट असूनही. आणि माझी बहीणसुद्धा किंवा माझा भाऊसुद्धा चांगलं शिक्षण घेऊ शकले नसते. याचा मला पक्की जाणीव आहे. आपण अगदी योग्य बोललात सर. कुणीतरी विचारलंय बिभीषण, की 2 वर्षापूर्वी एफ-एम-डी येऊन गेलेल्या गायीला आता लसीकरण केले तर चालेल काय? 2 वर्षापूर्वी नाही, 2 महिन्यापूर्वी जरी एफ-एम-डी येऊन गेला असेल आणि आपल्या शेड्यूलनुसार वर्षातनं 2दा लसीकरण न चुकता करायचंय. मला वाटतं प्रश्न संपलेत आणि आपण ऑलमोस्ट 1.5 तास या विषयावर चर्चा केली आहे. अजून कोणाचे राहिले असतील तर नक्की विचारा. विजय, आपल्याला काही विचारायचं आहे? सर गुड इव्हनिंग. बोला. निलेश लगड बोलतोय. सर आपण आता निलेशजी बोला. इम्युनिटी बूस्टर कधी कधी गुळाचं पाणी रिकमेंड केलं जातं, तर ह्या अशा कंडिशनला आपण गुळाचं पाणी रिकमेंड करू शकतो का? म्हणजे हात इम्युनिटी नाही बूस्टर मसाले म्हणून हां. किंवा इम्युनिटी बूस्टर म्हणून गुळाचं पाणी नाही म्हणता येणार. एनर्जी बूस्टर म्हणून म्हणता येईल आणि काही प्रमाणात त्याच्यात इतर मिनरल्सही असतात. गुळाचं पाणी आपण तेव्हाच देऊ शकतो ज्यावेळेस जनावर चारा पण खातंय. खूप जास्त प्रमाणात चारा न खाता जर गुळाचं पाणी दिलं गेलं, तर ॲसिडोसिस हा आजार होऊ शकतो. आरिफ शेख सरांनी मगाशी लिहिलं, की पीठ वगैरे देऊ नका. त्याने अपचन वाढू शकतं. तर चारा खात असेल तर त्या काळात तुम्ही द्या. अदरवाईज थोडंसं एनर्जी बूस्टर म्हणून, कॅल्शियम सप्लिमेंट म्हणून, आयर्न सप्लिमेंट म्हणून 100-1 ग्रॅमपर्यंत गुळाचं पाणी द्यायला हरकत नाही. परंतु खूप जास्त प्रमाणात गुळाचं पाणी चारा न खाणाऱ्या जनावराला देऊ नका असं मी म्हणेन. Yes. इज देअर एनी क्वेशन? हॅलो. हां सर बोला. हॅलो. आवाज येतोय, बोला सर. गोठ्यामध्ये एफएमडी आलेला आहे. तर इतर जनावरांना देऊ शकतो का व्हॅक्सिनेशन? मी असं म्हणेल, मुळात या आजाराचा इन्क्युबेशन पिरियड 0 ते 14 दिवस आहे. म्हणजे बरोबर आहे सर. आजाराची लक्षणं दाखवण्यापूर्वी 14 दिवस त्या जनावराच्या रक्तात व्हायरस पोहोचलेला असू शकतो. गोठ्यात एफ-एम-डी आला असेल, तर आम्ही रिंग व्हॅक्सिनेशन म्हणतो. म्हणजे त्या गोठ्यापासून 2 किलोमीटर अंतरावरून गोलाकार पद्धतीने आतल्या बाजूला लसीकरण करत यायचंय. आणि ज्या गोठ्यात आजार आलाय, त्या जनावरांना शक्यतो लसीकरण करण्याची गरज भासत नाही. त्यांचा ऑलरेडी नॅचरली व्हायरसला एक्सपोजर होतं. एकतर त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असेल, तर ते आजाराला बळी पडतात किंवा त्यांना आजार होऊ शकतो आणि रोगप्रतिकार शक्ती जर स्ट्राँग असेल, तर त्यांना आजार होत नाही. थँक्यू सर.
मला वाटतं प्रश्न संपलेत. परत कुणाचा तरी हात वर आहे. मंगेशजी बोला. मंगेशजी बोला. स्वतःला अनम्यूट करा आणि बोला. मंगेशजी बोला. तुम्ही अनम्यूट झालेला आहात. तुम्ही बोलू शकता. हॅलो. हा बोला. हा, डॉक्टर मंगेश डोकरे बोलतोय कोटेवरनं. हा बोला मंगेश. गाईला टेम्परेचर नसताना एफएमडी मध्ये टेम्परेचर म्हणजे असं नॉर्मलला असू शकतं का? टेम्परेचर नाहीये पण गाईला एफएमडी झालेला आहे. असं होऊ शकतं लॅटर स्टेजमध्ये शक्यतो. आजाराच्या पुढच्या स्टेजमध्ये असं होऊ शकतं आणि काही जनावरं असेही असतात, की तोंडात फोड येतात परंतु ताप दाखवत नाही. असं होऊ शकतं. मित्रांनो, माझी बॅटरी खूप लो झाली आहे. कदाचित स्विच ऑफ होईल. सो आरिफ शेख सर असले तर माझं स्विच ऑफ झाल्यानंतर सचिन राणे किंवा आरिफ शेख सरांना विनंती करेन, की त्यांनी समारोप करावा. अजून कुणाचा प्रश्न राहिलाय? मला वाटतं प्रश्न संपलेत. मित्रांनो, आपण सगळेजण जॉइन झालात. आपण अनेक प्रश्न विचारलेत. आपले प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा पद्धतीचे प्रश्न होते. जी लोकं आज सहभागी झाली नाहीत त्यांच्यासाठी हे सेशन रेकॉर्डेड व्हर्जनमध्ये जिओ गौ समृद्धीच्या YouTube चॅनलवर अपलोड केलं जाईल. या सेमिनारसाठी महावेट महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना यांनी देखील परिश्रम घेतले आपल्यापर्यंत ही लिंक पोहोचवण्यासाठी. त्याचबरोबर आदरणीय समद सरांनी परदेश दौऱ्यावर असताना सुद्धा आपल्यासाठी वेळ काढला. तिथे नेटवर्क नसताना ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपल्याशी संवाद साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. नंतर अनेक पशुवैद्यकांनी सहभाग घेतला. मुद्दामहून त्यांना ज्ञात असलेले उपस्थित केले की मार्गदर्शन मिळेल आणि त्यांचेही विशेष आभार मानतो. आणि त्याचबरोबर जिओ गौ समृद्धी या रिलायन्स उद्योग समूहाच्या मदतीने आम्हाला आज आपल्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवता आलं. त्याबद्दल आमच्या कंपनीचे ज्यांनी माझ्यासारख्या डॉक्टर मिस्टर जिब्रान शेख सारख्या किंवा गजानन सारख्या, त्याचबरोबर अभिषेक सारख्या अभिषेक वेताळ सारख्या अनेक आपल्या एम्प्लॉईजला, एक्झिक्युटिव्हजला तुमच्या सर्वांसाठी आपला वेळ देण्यास परवानगी दिली. त्याबद्दल मी रिलायन्स उद्योग समूहाचे किंवा जिओ गौ समृद्धीचे आभार मानतो. आणि परत एकदा सगळ्या सहभागी मित्रांचे आभार मानून थांबतो. आपली रजा घेतो. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. गुड नाईट. आणि सगळ्यांनी आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घ्या. आपला व्यवसाय अधिकाधिक किफायतशीर होईल यासाठी प्रयत्न करा. आपल्या कुठल्याही शंका असतील तर आमच्यापैकी कुणाकडे पर्यंतही तुम्ही पोहोचा. तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. यानंतरचं पुढचं सेशन आपण खास पशुवैद्यकीय डॉक्टरांसाठी घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आदरणीय समद सर पुढच्या आठवड्यात या आजारात ट्रीटमेंट स्ट्रॅटेजी पशुवैद्यकांसाठी काय असल्या पाहिजेत, जेणेकरून अधिकाधिक जनावरांचे आपल्याला प्राण वाचवता येतील. ते सेशन इंग्रजीमध्ये असेल. विल ऑल्सो वेलकम ज्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये जॉईन व्हायचंय त्यांचं आम्ही नक्कीच वेलकम करू. त्याचबरोबर महावेट आणि जिओ गौ समृद्धीच्या वतीने जनावराच्या रिप्रोडक्शन म्हणजे प्रजननाबाबत, पशुप्रजननाबाबत जी काही वेबिनार सिरीज सुरू आहे त्याचं पुढचं लेक्चर ABS अमेरिकन ब्रीडिंग सर्व्हिसचे डॉक्टर परीक्षित देशमुख, त्याचबरोबर डॉक्टर मंगेश गाडीगावकर सर यांचंही लेक्चर बाकी आहे. या लेक्चर्समध्ये मॉडर्न ब्रीडिंग स्ट्रॅटेजीज, त्याचबरोबर न्यूट्रिशनल कन्सिडरेशन्स ऑफ रुमिनंट रिप्रोडक्शन या विषयावरती पशुवैद्यक, पशुधन पर्यवेक्षक आणि काही प्रगतशील पशुपालक यांच्यासाठीचं सेशन सुरू राहील. परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. खास करून डॉक्टर अब्दुल समद सरांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. वन्स अगेन धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.